चे निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगणी रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणतळी। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग बालभागवत श्री संत नामदेव महाराज यांचा 3 चरणांचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची बाललीला वर्णन करून सांगणारा, त्याचा अवतार कार्य वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे। श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेमसुख। दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगणी रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणतळे। प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह। या सप्ताहातील असणारी ही काल्याची म्हणजे प्रसादाची असणारी भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग बालभागवत श्री संत नामदेव महाराजांचा आहे आणि नामदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून भगवंताची लीला वर्णन करून सांगतायत। काय सांगतायत महाराज? अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान जो सर्वांवर कृपा करतो, अनुग्रह करतो, दुष्टांचा निग्रह करतो आणि भक्तांवर अनुग्रह करतो, त्याचा स्वभाव आहे महाराज। भगवंताच्या ठिकाणी 2 शक्ती आहेत, एक आहे निग्रह शक्ती आणि दुसरे अनुग्रह शक्ती। तो दुष्ट प्रवृत्तीचा त्याने निग्रह करण्याकरिता येतो आणि भक्तांवर कृपा करण्याकरिता, अनुग्रह करण्याकरिता येतो। म्हणून त्यांनी महाराज जे जे भक्त अंतकरणापासून भगवंताला त्यांनी बोलावतील, त्याच्या दर्शनाची अपेक्षा करतील, ज्यांना ज्यांना ओढ भगवंताच्या दर्शनाची लागेल, त्या सर्वांच्या भावना भगवान त्यांनी जाणून घेतो आणि त्या सर्वांना भेटण्याकरिता भगवान प्रत्यक्ष प्रगट होतो। वास्तविक पाहता जो निर्गुण आहे, निराकार आहे, शब्दांच्या पलीकडचा आहे, जो सच्चिदानंद स्वरूप असणारा परमात्मा, सर्व व्यापक असणारा परमात्मा, पण तो परमात्मा भक्तांवर कृपा करण्याकरिता सगुण साकार होऊन त्यांच्यासमोर प्रत्यक्ष प्रगट होतो आणि भक्तांना आनंद देतो। म्हणून असेच भक्त भगवंताची वाट पाहत आहेत, भगवान केव्हा भेटेल अशी आस सर्वांना लागलेली आहे। त्यांच्या अंतकरणात भगवंताच्या भेटीकरिता व्याकुळता निर्माण झाली, त्या व्याकुळतेनं दुःखी झालेले आहेत आणि ते दुःख हृदयामध्ये त्यांनी घेऊन भगवंताची वाट पाहत आहेत। भगवंतानं त्यांचं मनोगत जाणलं आणि सर्वांना दर्शन देण्याकरिता परमात्मा प्रत्यक्ष गोकुळामध्ये बाळकृष्णाच्या रूपानं प्रगट झाला। भगवंताचं दर्शन सर्वांना झालं आणि भगवत दर्शनानं त्यांनी महाराज सर्वांना विलक्षण आनंद झाला। त्यांच्या ठिकाणी व्याकुळतेचं असणारं दुःख निघून गेलं आणि हृदयामध्ये सुखालाही सुख प्राप्त झालं। हे दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख कशामुळं झालं? पाहता श्रीमुख गोविंदाचे, गोविंदाचं श्रीमुख पाहिलं आणि सर्वांना त्यांनी विलक्षण असणारा आनंद प्राप्त झाला। सर्वांना आनंद देण्याकरिताच आला महाराज। काय करतो आनंद देण्याकरिता हा? मग महाराज सांगतात रंगणी रांगत। रंगणी म्हणजे अंगणी, कोणाच्या? यशोदेच्या अंगणामध्ये रांगतो आहे। रंगणी रांगत गुलगुला बोलत, गुलुगुलू बोलतो आहे। हे गुलुगुलू बोलणं म्हणजे काय विशेष बोलणं असतं महाराज? सामान्य बोलणं म्हणजे बोलणं, पण एखाद्या प्रेमाच्या व्यक्तीबरोबर त्यांनी ज्या वेळेला एकांतात गप्पा मारल्या जातात त्याला गुलुगुलू बोलणं म्हणतात। म्हणून हा भगवान त्यांनी गुलुगुलू बोलतो आहे। गुलगुला माझ्या मनाचं नाही ना हो, हे प्रमाणात तसं आहे की नाही अभंगामध्ये, म्हणून सांगतोय। म्हणून गुलगुला बोलत तो त्यांनी महाराज गुलुगुलू बोलतो आहे, संवाद करतो आहे। आणि फक्त एवढंच करतो असं नाही, तो रांगतो आहे, छोटा रूपामध्ये येऊन त्यांनी बोलतो आहे। म्हणजे त्याला सामान्य समजू नका, तो दिसताना सामान्य दिसतो, पण त्याचा अधिकार एवढा मोठा आहे, त्याचं वैभव एवढं मोठं आहे, त्याची शक्ती एवढी विशाल आहे की त्याच्या पायाखाली आसुरांना मारतो आहे। हे असुर रुळत चरणतळी, चरणाखाली त्यांनी आसुरांचा निपात करतो आहे। म्हणून रंगणी रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणतळी, म्हणून त्यांनी रांगतो आहे, गुलुगुलू बोलतो आहे आणि आसुरांचा निपात करतो आहे। एवढंच आहे का? म्हटले नाही। फक्त यशोदेच्याच अंगणामध्ये रांगतो असं नाही, यानं सगळ्या गोपगोपींना आनंद द्यावा। त्यांना आनंद देण्याकरिता काय करतो? हातामध्ये लोण्याचा उंडा घ्यावा, तोंडाला लोणी लागलेलं असावं आणि मग त्यांनी महाराज त्यानं पेंद्या वरद्या वाकुड्या म्हणत त्यांनी सगळ्या वृंदावनात हाका मारत फिरावं
आणि सगळ्या लोकांनी भगवंताला डोळे भरून पाहावं. ज्या ज्या गोपिकांनी गोपाळांनी भगवंताला पाहावं त्या सर्वांनी स्वतःला विसरून जावं. सगळेचे सगळे गोप आणि गोपी भगवंताच्या मुखाकडे पाहून भुलून गेले. महाराज सांगतात, नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा, गवळणी त्या तोंडा भुललिया. त्याच्या मुखाला पाहून गवळणी भुलून गेल्या. असं भगवंताचं विलक्षण चरित्र, आनंद देणारं चरित्र हे त्यांनी नामदेव महाराज आपल्या सर्वांच्या समोर वर्णन करून सांगतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख, पाहता श्रीमुख गोविंदाचे. रंगणी रांगत गुलगुला बोलत, आसुर रुळत चरणतळी. प्रस्तुत प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात सर्वजण भगवती जगदंबेच्या प्रांगणामध्ये हा 7 दिवसाचा सोहळा त्यांनी संपन्न करतात. हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो. 2-4 वर्षापूर्वी एकदा इथे त्यांनी सेवा करण्याचा योग आम्हालाही प्राप्त झाला होता. मध्यंतरी संयोजकांनी संपर्क बऱ्याच वेळा केला पण योग जुळून आला नाही. या वर्षी तो पुन्हा एकदा जुळून आला म्हणून सर्वांची सेवा त्यांनी अशा पद्धतीने प्राप्त झालेली आहे. चिंतनाकरिता अभंग जो निवडला आहे तो अतिशय छोटा आहे. त्याचं कारण मला माहिती आहे. गोरज मुहूर्तावर काला करायचा आहे, म्हणजे संध्याकाळचा काल आहे. 8च्या पुढं सगळे लोक घाबरे होणार, सगळ्यांना त्यांनी घरी जाण्याची घाई होणार. मग माझं कोणी ऐकणार नाही गरिबाचं. म्हणून छोटा अभंग त्यांनी असलं की तेवढ्यातली तेवढ्यात बोलता येईल म्हणून अभंग छोटा चिंतनाकरिता निवडला. जेणेकरून अभंग छोटा असावा आणि बरंच ऐकायला मिळावं म्हणून अभंग नामदेव महाराजांचा छोटासा अभंग आहे. पण फार त्यांनी विशेषत्व वर्णन करून सांगणारा अभंग आहे. त्या अभंगावर त्यांनी थोडा वेळ आपल्याला चिंतन करायचं आहे. 7 दिवसाचा सप्ताह या ठिकाणी संपन्न झाला. 7 दिवसाचा सप्ताह झाला की 8व्या दिवशी काला करत जावं. हे काला का बरं करतात? काला हे पूर्णत्व आहे. खरं आहे ते. काला पूर्णत्व आहे, पूर्णत्वाचं लक्षण आहे. जीवनामध्ये पूर्णत्व प्राप्त करून घ्यावं. कशानं पूर्णत्व प्राप्त होईल? बरेच लोक त्यांनी म्हणतात मोक्ष प्राप्त झाला म्हणजे पूर्णत्व प्राप्त होईल. बरोबर आहे, मोक्षानंच पूर्णत्व प्राप्त होतं. पण मोक्षप्राप्तीनं जर पूर्णत्व प्राप्त होत असतं तर साधू संतांनी मोक्षपदे तुच्छ केली असं म्हणायचं काय काम होतं? तुकोबर आहे म्हणतात, मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. मोक्षपदाला तुच्छ करून टाकलं कशाकरिता? या मोक्षापेक्षा सुद्धा विलक्षण असणारं सुख त्यांनी साधू संतांना मिळालं आणि त्या सुखाकरिता मोक्षासारखं विलक्षण असणारं वैभव त्याला तुच्छ करून टाकलं, म्हणजे दुय्यम करून टाकलं. मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभची ठेवा. तो मोक्ष तुमच्याकडेच राहू द्या म्हणले. आम्हाला मोक्ष नको, आम्हाला परत जन्माला यायचं कशाकरिता? त्या मोक्षानंतर मुक्तीनंतर प्राप्त होणारी जी भक्ती आहे त्या भक्तीचा आस्वाद घेण्याकरिता पुन्हा जन्माला यायचं, हा त्यातला भाव साधू संतांच्या मनातला आहे. म्हणून पूर्णत्व प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास जर आपण करत असलो तर फक्त ज्ञानानं मोक्षापर्यंत जाणं म्हणजे पूर्णत्व नाही. मोक्ष प्राप्तीनंतर विलक्षण परमात्मा सुख प्राप्त करून घेणं हे पूर्णत्व आहे. पण आपल्या संप्रदायामध्ये फार सुंदर रीत आहे महाराज. 7 दिवसापर्यंत सप्ताह करावा आणि 8व्या दिवशी काला करावा. हे 7 दिवस आणि 8 दिवस म्हणजे काय आहे? 7 दिवसामध्ये 7 भूमिका प्राप्त करून घ्याव्यात. तुम्ही जर त्यांनी योग मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याच्यामध्ये 7 भूमिका प्राप्त करून मग समाधीपर्यंत जाता येतं. म्हणजे त्यांनी यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान मग समाधी. समाधी 8वा अंग आहे, म्हणजे 7 स्टेप त्यांनी पूर्ण करावे लागतील मग समाधीपर्यंत जाता येईल. तुम्ही जर ज्ञानाच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत असाल तर ज्ञानामध्ये सुद्धा 7 भूमिका आहेत. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? लक्षपूर्वक आहे का? पहिली भूमिका आहे महाराज शुभेच्छा, मग सुविचारणा, शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्थ भाविनी
तुर्यग, या 7 ज्ञानाच्या भूमिका आहेत. आणि मग खऱ्या अर्थानं समाधी स्थितीपर्यंत जाता येईल. मग त्यांनी जीवब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त करून तदाकार स्थिती प्राप्त करून घेता येईल. म्हणून त्यांनी ज्ञानाच्या माध्यमातून जाल तरी 7 ज्ञान भूमिका पाहायला मिळतातच. भक्तीच्या माध्यमातून जाल वैकुंठात जाण्याचा जर विचार करत असाल तर वैकुंठाला सुद्धा 7 दरवाजे आहेत आणि 14 भगवंताचे पार्षद उभे आहेत. त्याच्यातले पहिले त्यांनी महाराज जय आणि विजय, मग नंद सुनंद, असे त्यांनी 14 आहेत सगळे. हे एवढे दरवाजे ओलांडून वैकुंठापर्यंत जावं लागतं. तिथेही 7च आकडा आहे. म्हणून हा सप्ताह सुद्धा आपण करतो, याला सुद्धा 7च आकडा आहे. 7 दिवसाचा सप्ताह करावा. म्हणजे काय करावं, या 7 दिवसाच्या माध्यमातून त्यांनी विलक्षण असणारा बोध प्राप्त करून घ्यावा, ज्ञान प्राप्त करून घ्यावं आणि ज्ञानाच्या त्यांनी उच्च असणाऱ्या स्थितीवरती जावं. आणि तिथे जाऊन त्यांनी पुन्हा कर्तव्य अभावता स्थिती प्राप्त झाल्यानं काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही. म्हणून ते ज्ञान गिळून भगवंताचं भजन करावं. ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. ज्ञानाला गिळून भगवंताचं भजन त्यांनी करणं सामान्य गोष्ट नाही. हे ऐकायलाच फक्त चांगलं वाटतं, कारण ज्ञान गिळणं सोपं नाही. ज्ञान गिळायचं म्हणण्यापेक्षा ज्ञान होणंच सोपं नाही. कारण ज्ञान असं काय कोणालाही होतं का, चालले म्हणे ज्ञान प्राप्त करायला निघालून झालं आम्हाला ज्ञान, असं नाही. ज्ञान प्राप्त करण्याकरिता काही अधिकार असावा लागतो ना. बिगर अधिकाराला कसं ज्ञान प्राप्त होईल. शास्त्र म्हणतं, ज्या मनुष्यानं या जन्मे किंवा पूर्वजन्मे निष्काम कर्माने निष्काम उपासना करून अंतकरणातील मल आणि विक्षेप हे 2 दोष निवृत्त केलेले आहेत आणि आवरण नावाचा दोष ज्याच्या चित्तात आहे, आवरण निवृत्तीकरिता जो साधन चतुष्टय संपन्न आहे, तोच ब्रह्मज्ञान विचाराचा अधिकारी. दुसरा कोणी ज्ञानाचा अधिकारी होऊ शकत नाही. उठसूट कोणाला धरलं ज्ञान सांगितलं असलं ज्ञान होत नाही महाराज. अनाधिकाराला ज्ञान होत नाही, त्याला अधिकारच तयार व्हावा लागतो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्त्वाचा मुद्दा सांगतो. लग्न झाल्यानंतर माणसाला सगळ्यात आधी आपत्य त्यांनी काय व्हावं वाटतं, मुलगा वाटतो की मुलगी? खरं सांगा. असलं कीर्तनात बोलायचं नाही म्हणतात आता, केस होईल ना. महत्त्वाची गोष्ट आहे. पण लोकांना त्यांनी मनातल्या मनात वाटतं मुलगा व्हावा, मुलगी होऊ नये वाटते. का बरं? मुलगी झाली की मग सगळंच आलं. तिचं शिक्षण करायचं, तिला लहानचं मोठं करायचं, तिचं लग्न करून द्यायचं. मग लग्न करायचं म्हटलं की जबाबदारी वाटते, परत सोयरे चांगले भेटले म्हणजे बरं, नाही तर जन्म भरतोच कुठाना. म्हणून त्यांनी मनुष्य जरा थोडा घाबरतोच, त्याला वाटतं मुलगी नको व्हायला. पण झालीच मुलगी एकाला. मुलगी झाल्यानंतर मनातली मनात विचार करायला लागला, मला मुलगी झाली, मुलगी झाली, हिचं लग्न केलं पाहिजे, मुलगी झाली, लग्न केलं पाहिजे, मुलगी झाली. एवढा उतावळा झाला मुलीचं लग्न करायकरता. मुलगी झाली 4 वर्षाची. आता 4 वर्षाच्याच मुलीचं लग्न करण्याकरिता तातडी करू लागला, मला हिचं लग्न केलं पाहिजे. आता 4 वर्षाच्या लेकराला लग्न काय कळतं? त्याला काय समजणार लग्न? काही नवरा कळतो का, सासू कळते का, सासरा कळतो का, सासर कळतं, काही 4 वर्षाच्या मुलीला कळत नाही. पण बाप उतावळा झाला आणि नवरदेव शोधून आणला आणि लग्न लावून दिलं महाराज 4 वर्षाच्या लेकीचं. सुंदर त्यांनी लग्न झालं. तिची बोळवण करायची त्यांनी तयार झाली. पोरगी हसत हसत त्यांनी निघाली. तिला काय माहिती आपण कुठे चाललो ते. म्हणून ती बैलगाडी जुना काळ होता ना, बैलगाडीत बसून नवरीला त्यांनी घेऊन चालला. आता हा नवरदेव त्यांनी त्याच्या हातात तो लगाम आहे, म्हणजे कासरा, आणि ती नवरी त्यांनी अशा पद्धतीने मागे बसलेली आहे, छोटीशी नवरी. आता बायको घेऊन चालल्यावर तो रुबाबात चालला. धडाधडा गाडी पळायला लागली, बैलगाडी ती आदळायला लागली. आता या मुलीला ते सहनच होईना मला ती आदळापट. मग काय करावं, तिनं आरडाओरडा करायला सुरुवात केली. ए दादा, अरे हळू चाल ना, ए दादा, अरे हळू चाल ना. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. कोणाला म्हणते दादा? नवऱ्याला म्हणते दादा. नवऱ्याला कोणी दादा म्हणतं का? नवऱ्याला दादा म्हणल्यावर जमेल का? जमणार नाही महाराज. ती म्हणते ए दादा हळू चाल ना. का बरं? तिला नवराच कळत नाही. महत्वाची गोष्ट आहे, कारण नवरा कळणे इतका तिचा अधिकारच नाही. कळेल ना तिला नवरा, पण केव्हा? जेव्हा ती 18 वर्षाची होईल तेव्हा तिला पती काय असतो हे कळेल आणि मग अशा पद्धतीने ती संसार करण्याच्या योग्यतेची होईल. अरे संसारात जर अधिकार झाल्याशिवाय संसार करता येत नाही तर परमार्थात अधिकार झाल्याशिवाय मोक्ष प्राप्तीचं ज्ञान कसं प्राप्त होईल? जरा बारकाईनं विचार केला पाहिजे. कोणी रस्त्यावरचा आला आणि त्याला तत्वज्ञान सांगितलं आणि तत्वज्ञान त्याला प्राप्त झालं असं होऊ शकत नाही. त्याचा अधिकार झाला पाहिजे, मग त्याला तत्वबोध प्राप्त होऊ शकतो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून ज्ञान प्राप्तीकरिता अधिकार असावा लागेल आणि ते अधिकार संपन्न होऊन त्यांनी मग साधू संतांची संगती करावी लागते. ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसे. ते ज्ञानाचा कुरुठा, ते तर सेवा हाची दारवंटा, ते स्वाधीन करी सुभटा ओळंगुनी. तरी तनु मनु जिवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले सांगतील पुशले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पानये. मग आपल्याला बोध प्राप्त करून देतील, ज्ञान सांगतील आणि त्यांच्या ज्ञानानं कृतार्थ अवस्था त्यांनी प्राप्त होईल. ती फक्त श्रीगुरूंच्याच अंगामध्ये शक्ती आहे. त्यांचं वर्णन करताना मौली ज्ञानोबराय वर्णन करतात. नमो विशदबोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा
पराप्रमेय प्रमदा विलासिया त्या श्रीगुरूंची वंदना करतायत, विशेषत्व वर्णन करून सांगतायत. मावळवित विश्वाभासू नवल उदयला चंडांशू आद्वय अब्जिनी विकासू वंदुवाता. जो भौतिक सूर्य उदयाला आला की विश्व दाखवतो आणि आध्यात्मिक सूर्य म्हणजे श्रीगुरु रूपी सूर्य उदयाला आला की विश्व मावळून जातं आणि परमात्माच परमात्मा सर्व ठिकाणी प्रतीतीला येऊ लागतो. याला बोध म्हणतात. आणि असा बोध अंतकरणाच्या ठिकाणी ठसावण्याकरिता सायास करावे लागतात, सहजासहजी मिळत नसतो. म्हणून महापुरुषांनी हा बोध प्राप्त करून घेतला. काही कर्तव्य करायचं शिल्लक राहिलं नाही, कर्तव्य अभावत स्थिती निर्माण झाली. पण काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही आणि आयुष्य मात्र शिल्लक राहिलं म्हणजे मोक्ष प्राप्त झाला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतोय, मोक्ष प्राप्त झाला. मला सांगा, तुम्ही सगळे मिळून बऱ्याच दिवसाचे ऐकता आहात तुम्ही, मोक्ष हा जिवंतपणे मिळतो का मेल्यावर मिळतो? जुन्या लोकांनी सांगू नका रे काही. कधी मिळतो? जिवंतपणे मिळतो. तुमचं काय म्हणणं आहे बाकीच्यांचं? मोक्ष मेल्यावर मिळतो का जिवंतपणे मिळतो? मोक्ष मेल्या पाठी आभासी होईल, मोक्ष मेला आम्हासी होईल, मोक्ष मेला पाठी आम्हासी होईल, मोक्ष मेला पाठी आम्हासी होईल. मोक्ष मेल्यापाठी आमासी होईल, ऐसे जे म्हणती ते अतिमूर्ख. त्यांना मूर्ख म्हणलं. मेल्यावर मोक्ष आम्हाला होईल असं म्हणणारे जे आहेत त्यांना साधू संत मूर्ख म्हणतात. म्हणजे मोक्ष हा मेल्यावर होत नसतो, मोक्ष हा जिवंतपणेच मिळत असतो. याची देही याची डोळा भोगो मुक्तीचा सोहळा. म्हणजे जिवंतपणेच मोक्ष मिळतो, मेल्यावर मोक्ष मिळत नाही. आता जरा लक्षपूर्वक ऐका मी काय सांगतोय ते. जिवंतपणेच मोक्ष मिळत असतो. हे सगळ्यांना मान्य झालं ना? आता प्रमाण ऐकलं सगळ्यांनी. कीर्तनकारांनी सप्रमाण बोलत गेलं पाहिजे, नाहीतर अंगावर बला येते असते. मला घोटाळा होतं ना, लोक केस करतात असं आहे. म्हणून त्याने आता परत परत ध्यानातच राहणार माझ्या. आता काय करू मी तरी त्याला. जरा थोडं जड वाटेल माझं बोलणं, पण आपण संघटित नाहीत ना म्हणून हा घोटाळा आहे. आपण एकमेकाच्या टंगड्या ओढता ओढताच मारायला लागलो. आपल्याला एकमेकाचं खपतच नाही महाराज. याचं बघ त्याचं बघ, याच्या खलबत्ता कूट त्याच्या काड्या मोड, असं करता करता सारं जीवन व्हायला गेलं. म्हणून लोक आपल्यावर आक्रमण करतात. कशाला लोकांच्या उचापती करायच्या? एक संघ व्हायचं. आपण पारमार्थिक आहोत ना, कोणकोणत्या पद्धतीने परमार्थ करतोय करू द्या. पारमार्थिक आहे ना, त्याला खतपाणी घाला आणि एकत्र करण्याचा प्रयत्न करा. आपण जर संघटित झालो, काय ताकद आहे महाराज कोणाची आपल्याकडे पाहायची. पण लोक त्याने उचापती करतात, त्याचं कारण हेच आहे, आपल्यामध्ये सांद आहे ना, हा त्यातला भाव आहे. असू द्या. म्हणून त्यांनी महाराज लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे, सप्रमाण त्यांनी सांगितलं पाहिजे. मोक्ष मेल्यापाठी आमाशी होईल असे जे म्हणतात ते मूर्खच आहे. जिवंतपणे मोक्ष होतो. याची देही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा. जिवंतपणे मोक्ष होत असतो. आता तपासून बघा बरं, आपण सगळे जिवंत आहोत की नाही? आहोत ना महाराज, सगळेजण जिवंत. मग जिवंतपणेच मोक्ष होत असतो आणि आपण सगळे जिवंत आहोत. आता पुढचं तपासा, मोक्ष जर जिवंतपणे होतो आणि आपण जिवंत आहोत, आपल्याला झालाय का? आता केवढ्या दिवसाचे माळकरी बापा, 15 वर्ष 25 वर्ष 50 वर्ष 80 वर्ष एवढे त्यांनी महाराज माळा घातलेले लोक, एवढे त्यांनी पंढरीच्या वाऱ्या केलेले, पोथ्या वाचलेले लोक, आणि एवढ्या दिवसापासून त्यांनी परमार्थ करणारे लोक, मोक्ष झाला नाही. मग कशाकरिता उठा ठेवाय ही सगळी? अरे मोक्षाकरिताच उठा ठेवाय. आणि मोक्ष त्यांनी कळतो ना, याची देही याची डोळा. प्रमाण सांगितलं ना आधी. जिवंतपणेच मोक्ष होत असतो. लक्षपूर्वक आहे का? मोक्ष म्हणजे मुक्त होणं. मुक्ती आणि मृत्यू याच्यातला फरक आहे का? रोज सांगतोय सगळ्या लोकांसमोर, तुम्ही पण ऐका. मृत्यू म्हणजे काय आणि मुक्ती म्हणजे काय याच्यातला फरक कळायला पाहिजे. लक्षपूर्वक आहे का? हे बघा, आयुष्य संपून जावं आणि वासना शिल्लक राहाव्यात, याला मृत्यू म्हणतात. काय म्हणायचं? मृत्यू. परत सांगतो, आयुष्य संपून जावं आणि वासना शिल्लक राहाव्यात, याला मृत्यू म्हणायचं.
आणि वासना सगळ्या संपून जाव्यात आणि आयुष्य शिल्लक राहावं, याला मुक्ती म्हणतात. मुक्ती म्हणजे काय? अरे सगळ्या वासना संपून जाव्यात. वासना प्रक्षयो मोक्षः, वासना संपणं याला मोक्ष असं म्हणतात. मग तपासायचं काय आपण आपल्या जवळ? मोक्ष मिळाला म्हणजे काय तपासायचं? अरे आपल्या सगळ्या वासना संपल्या का हे तपासायचं. नाही तर हजार प्रकारच्या वासना पोटात घेऊन आपण फिरतो. धनाची वासना, मानाची वासना, प्रतिष्ठेची वासना, वैभवाची वासना, संपत्तीची वासना, लोकेशनीची वासना, साऱ्या दुनियाची वासना पोटात आहे. आणि या सगळ्या वासना आपण पोटात घेऊन फिरतो आहोत. मोक्ष कसा होईल? ज्या दिवशी सगळ्या वासना पोटातल्या संपतील त्या दिवशी मोक्ष प्राप्त होईल, त्यालाच मुक्ती म्हणतात. आणि अशी मुक्ती प्राप्त झाली की काहीच करायचं शिल्लक राहत नाही. मग काय करणार आहात? महाराज वर्णन करून सांगतात, हे आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारो हे तुका म्हणे मोक्ती बसली गोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळी. मोक्ती बसली गोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी हे तुका म्हणे मुक्ती परलेली नोवरी, आता दिवस चारी खेळीमेळी. मुक्त स्थिती प्राप्त करून घेतली आणि आता जे 4 दिवस जीवनातले शिल्लक राहिले ती खेळीमेळी, कर्तव्य अभावता स्थिती झाली. काही करायचं शिल्लक राहिले नाही. काम नाही झालो पाहेरी कामा, फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसोनिया. पण अशी अवस्था जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावी. आणि मग काहीच करायचं काम शिल्लक राहिलं नाही. मग काय करावं? जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याला गिळून टाकावं. साधू संत म्हणले, नकोच हे ज्ञान, नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त असावं तू देव असावं, असं त्याने व्हावं. का असं व्हावं? त्याच्यातच खऱ्या अर्थानं आनंद घेता येतो. गुरुजी म्हणायचे, लोकांना प्रश्न विचारायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते म्हणायचे, सांगा माणसानं गुळ व्हावं का मुंगळा व्हावं? आता हे गुळाचा आणि मुंगळाचा वाद बऱ्याच दिवसाचा वाद आहे. गुळ म्हणजे काय? गुळ सगळ्यांनी पाहिलं की नाही महाराज? गुळ फार चांगला असतो. तो त्यांनी केमिकल रहित असला तर शरीराला सुद्धा फार पौष्टिक असतो. म्हणून त्यांनी गुळ गोड लागतो, फार चांगला असतो. आणि मुंगळा जर पाहिलं तर काळा असतो. जर चावला तर त्यांनी महाराज तुटूनच येतो काढायचं म्हणलं की, अशी मुंगळ्याची अवस्था फार वाईट असतो. मग ते म्हणायचे, सांगा गुळ व्हावं की मुंगळा व्हावं? लोक 2-4 मिनटं वाद घालायचे. ते म्हणायचे गुळ चांगला असतो, गुळ व्हावं. काही म्हणायचे मुंगळा व्हावं. मग महाराज म्हणायचे, गुळ होण्यात काय तात्पर्य नाही, मग मुंगळाच झालं पाहिजे. जरी गुळ झाला तरी गुळ गोड असतो, पण गोड असणाऱ्या गुळाला स्वतःची गोडी चाकता येत नाही. गुळाची गोडी जर चाकायची असेल तर मुंगळाच झालं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. तसं त्यांनी निस्त ब्रह्म होऊन काय कराल? मी ब्रह्मरूप आहे असा बोध प्राप्त करून त्याच्यात पडून राहून काय करणार आहात? त्या ब्रह्मस्वरूपाचा त्यांनी आनंद जर घ्यायचा असेल तर मी भक्त तो देवायसे करी या भूमिकेत गेलं पाहिजे. म्हणून आपल्या सगळ्या साधू संतांनी हीच भूमिका धारण केली. मोक्षाला सुद्धा डावललं, भक्तीचा स्वीकार केला. का स्वीकार केला असेल? त्यांच्यासमोर आदर्श आहेत महाराज महापुरुष. हे सगळेजण वरच्या लोकांकडे पाहतात. तुम्ही ऐकतात ना, सर्वजण परमार्थ करणाऱ्या माणसांनी वर पाहायचं आणि संसार करणाऱ्या लोकांनी खाली पाहायचं. हे खालीवर काय आहे? त्याचं कारण सांगतो महाराज. संसार करणाऱ्या लोकांनी जर वर पाहिलं तर त्यांच्यापेक्षा श्रीमंत लोक जगात त्यांना दिसतील. एखादं पत्र्याच्या खोल्यांमध्ये राहत असलं आणि त्याच्या जर वर पाहिलं तर स्लॅबवाला दिसला की त्याला वाटतं त्याचा स्लॅब पडला आणि माझे पत्रेच आहेत. धावपळ करतं स्लॅब टाकाय करता. हा महत्वाचा विचार. संसारातल्या लोकांनी वर पाहिलं की त्याची धावपळ संसार जमा करण्याकरिता होते. संसारातल्या माणसानं खाली पाहावं, त्याच्यापेक्षा गरीब लोक त्याला पाहायला मिळतील. मग तो म्हणेल त्याच्यापेक्षा मी बरा आहे, म्हणून खाली पाहत जावं. परमार्थातल्या माणसांनी खाली पाहायचं नाही. बरेच परमार्थात असे लोक पाहायला मिळतात की ते देवधर्म करतात पण गळ्यात माळ सुद्धा घातलेली नाही. एखादा माळ घातलेला आहे तो जर खाली पाहायला लागला, तो म्हणला माझ्या तरी गळ्यात माळ आहे, त्याच्या गळ्यात काहीच नाही अजून, त्याच्यापेक्षा मी बरा, त्याचा परमार्थ तिथंच थांबेल. मग त्यानं थांबायचं नाही, वर पाहायचं. मग त्याला वर तुकोबराया दिसतील, मग ज्ञानोबराया दिसतील, मग शंकराचार्य दिसतील, मग व्यासदेव दिसतील, मग नारदजी महाराज दिसतील, मग गोपिका दिसतील.
या सगळ्या लोकांकडे पाहावं आणि पाहिल्यानंतर लक्षात घ्यावं की ते सगळेची सगळे ज्ञानी आहेत. आणि फक्त ज्ञानी आहेत असं नाही, अरे ज्ञान प्राप्त झालेलं असून भगवंताची भक्ती करतायत ही त्यांची विशेषता आहे. म्हणून त्यांच्याकडे पाहून त्यांनी बोध संपन्न झाल्यानंतर सुद्धा भगवंताची भक्ती करण्याची उर्मी पोटात निर्माण होईल आणि मग त्यांनी भगवंताच्या भक्तीला आपण लागू. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिघाला भक्तिपंथी जगा देतो. म्हणून त्यांनी पुरुषार्थ सिद्धी चौथी पुरुषार्थ सिद्धीना मोक्षरूपी सिद्धी प्राप्त करून घ्यावी. श्रीगुरूंनी त्यांनी महाराज कृपा करावी. श्रीगुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्राशी संबंधरूप प्रथम श्रवण हेच अपरोक्ष ज्ञानास हेतू आहे. शास्त्र म्हणतं श्रीगुरूंच्या मुखातून महावाक्य श्रवण झालं रे झालं की मग मात्र त्यांनी महाराज त्याच क्षणाला बोध प्राप्त होऊ शकतो. पण सगळ्यांना नाही. महाराज म्हणतात काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तूची होऊन उठी कवनू एकोजो क्वचित एखादा त्यांनी असतो, सगळ्यांना नाही. म्हणून त्यांनी एखादा त्या बोधापर्यंत अशा पद्धतीने जातो. मग ज्याला त्यांनी संबंधरूप श्रवणानं बोध प्राप्त होत नाही त्याच्याकरिता विचाररूप श्रवण सांगितलं. मग त्यानं श्रवण करावं, मनन करावं, निधिध्यासन करावं, मग भगवत चिंतन अशा पद्धतीने त्यांनी करावं. असा त्यातला भाव सांगता येऊ शकतो. म्हणून त्यांनी महाराज असा बोध प्राप्त करून घ्यावा आणि मग त्यांनी महाराज भगवंताच्या भजनात त्यांनी पदार्पण करावं. असं भगवंताचं भजन आनंद देणार आहे. म्हणून ऋषीमुनींनी साधू संतांनी ते केलं. म्हणून साधू संतांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि पाहून मनामध्ये विचार केला की आपल्याला सुद्धा भजनच केलं पाहिजे. त्या ऋषीमुनींनी तपश्चर्या केली, पूर्ण बोध प्राप्त झाला आणि काही करायचं शिल्लक राहिलं नाही. मग काय करावं म्हणून त्यांनी मनात विचार करून भगवंताच्या सगुण दर्शनाची अपेक्षा केली. मग तपश्चर्या सफल झाली. जगन्नियंता परमात्मा त्यांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला. काय पाहिजे तुम्हाला सांगा. ते म्हणले काय नाही, सगळं काही त्यांनी प्राप्त झालेलं आहे, मोक्ष प्राप्त झालेला आहे. मोक्ष म्हणजे काय, कारण सवर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झालेली आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद सुखाची प्राप्ती झाली, सुखरूप झालेले आहेत. दुःख सगळं निघून गेलेलं आहे, काही मिळवायचं राहिलं नाही. मग तपश्चर्या कशाकरिता म्हणे देवा असं वाटतं तुझी संगती व्हावी, तुझं दर्शन व्हावं, तुझ्याबरोबर त्यांनी खेळता यावं, तुझ्याबरोबर उड्या मारता याव्यात, तुझ्याबरोबर जेवण करता यावं, तू आमच्या गळ्यात हात घालावास, तू त्यांनी आम्हाला तुझ्या हातानं जीव घालावं, आम्हाला तुला जीव घालता यावं असं त्यांनी सारखं मनामध्ये वाटतं. असं भगवंताच्या समोर म्हणू लागले. भगवान म्हणलं बरोबर आहे, तुम्हाला जसं वाटतं ना असं मला पण वाटतं, कारण त्यांनी मी पण थोर प्रेमाचा भुकेलेलाच आहे, मला पण प्रेमाची आवश्यकता आहे. मग तुम्हाला सगळ्यांना प्रेम देण्याकरिता मी येणार आहे. म्हणे कुठे, मी त्यांनी गोकुळामध्ये द्वापार युगाच्या शेवटी प्रगट होणार आहे. तुम्ही सगळ्यांनी माझ्या आधी तिथे येऊन थांबा, मग मी तुम्हाला भेटण्याकरिता येतो. जेवढे जेवढे जीवनमुक्त झालेले महापुरुष आहेत ना, ज्यांच्या दुःखाची निवृत्ती झालेली आणि सुखाला सुख प्राप्त झालेलं आहे असेच आहेत महाराज सगळे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती झालेली आहेत. आणि असे महापुरुष त्यांनी महाराज अवतार धारण करून आले. काय काय अवतार घेतला, कोणी गोपाळ झाले, कोणी गोपिका झाले, कोणी गोमाता झाले, कोणी वानर झाले, कोणी हरण झाले, कोणी वृक्ष झाले, कोणी पक्षी झाले, कोणी डोंगर झाले, कोणी नदी झाले, कोणी माती झाले. अनेक रूपांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाले आणि भगवंताची वाट पाहू लागले. सगळेजण त्यांनी महाराज मुक्त आहेत, भगवंताची वाट पाहतात. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केली वाचून जपतप, जपतपा वाचून ब्रह्मज्ञान होता ते आधीचेच ब्रह्मज्ञानी आहेत. ते भगवंताच्या बरोबर खेळण्याकरिता आलेले आहेत. म्हणून सर्वजण भगवंताची वाट पाहू लागले. पण वाट पाहून सुद्धा भगवान येत नाही. त्यांना व्याकुळता निर्माण होऊ लागली की देव काय येत नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, देवाची अशी खोड आहे बरं का, त्याची वाट पाहिल्याशिवाय येत नाही. आपण सारे हरिभक्तीपरायण, पण हरिभक्तीपरायण म्हणजे काय माहिती आहे का, हरिभक्ती, हरी म्हणजे हरी, भक्ती आणि त्याच्यात परायण आपण असणं. भक्ती म्हणजे काय, भक्ती म्हणजे प्रेम. भक्ती शब्दाचा अर्थ होतो प्रेम. ते प्रेम त्यांनी आपल्या अंतकरणात जसं निर्माण होईल तशी नावं सुद्धा निर्माण होतात. ते प्रेम जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर करायला लागले तर व्यक्तीवर केलेल्या प्रेमाला नाव येतं मोह. तेच प्रेम जर एखाद्या वस्तूवर करायला लागले तर त्याला नाव येतं आसक्ती. आणि तेच तुमच्या पोटातलं प्रेम जर भगवंतावर करू लागलो तर त्याला म्हणतात भक्ती. भक्ती म्हणजे काय, भगवंतावर केलेलं प्रेम. पण व्यक्तीवर नसावं, वस्तूवर नसावं, फक्त भगवंतावरच असावं, त्याला भक्ती म्हणतात. आणि अशा पद्धतीने भक्तीमध्ये जो परायण आहे तो हरिभक्ती परायण. असं सांगायला लागलं की आपल्या वह्या तपासून पाहत जायच्या. आता मी तर पाहतोय बुवा माझं, मी हरिभक्तीपरायण स्वतःला लावूनच घेत नाही, कारण माझी लायकीच नाही तेवढी हरिभक्तीपरायण म्हणून घ्यायची. खरकट जीवन आहे माझं, कसं काय हरिभक्तीपरायण लावून घेऊ, असं लावता येत नाही महाराज. महत्वाची गोष्ट आहे, त्याच्याकरिता जीवन आहे तसं असावं, ते निर्मळ असावं, पवित्र असावं, शुद्ध असावं आणि मग स्वतःला हरिभक्तीपरायण म्हणून घ्यावं. तेवढं काय, आपण भगवंताची कृपा प्राप्त करून त्याच्या कृपेवर जगतो आहोत इथपर्यंतच ठीक आहे, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून जे जे त्यांनी महाराज भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले आहेत, वाट पाहतायत भगवंताची,
देवानं यावा अशी भावना आहे. पण त्याने महाराज वाट पाहतात तरी पण भगवान येत नाही. तो येत नाही म्हणून सर्वांच्या अंतःकरणामध्ये वेदना होऊ लागल्या, व्याकुळता निर्माण होऊ लागली, दुःख होऊ लागलं. खरं तर जे सुखी झालेले आहेत त्यांना आज दुःख होऊ लागलं का? देव येत नाही म्हणून. मग भगवंतानं जाणलं हे सगळे माझी वाट पाहतायत. अहो ते सगळेचे सगळे अवतारीच आहेत. ती जी ब्रजभूमी आहे ना 84 कोस असणारी ब्रजभूमी, ही सामान्य नाही. ही भगवंतानं त्यांनी गोलोक धामातून इथं आणलेली आहे, सामान्य नाही. मग ती भूमी म्हणजे माती अवतारी आहे, भगवंताची वाट पाहते आहे. तिथं असणारी जी नदी आहे ना यमुना, ही सामान्य नाही. ही यमाची त्यांनी बहीण आहे महाराज. तिचं नाव यमी. हिच्याशी कोणी लग्न करत नव्हतं. देवासमोर गेली म्हणे देवा माझ्याशी लग्न करा. भगवान म्हणले लग्न करीन पण द्वापार युगात ये. मग उद्विग्न होऊन हिमशिखरावर उडी मारली आणि या यमीच्या देहापासून यमुना नावाची नदी तयार झाली. ती देवाची वाट पाहते आहे, म्हणजे माती वाट पाहते आहे, पाणी वाट पाहत आहे. तिथं असणारा जो डोंगर आहे ना त्याचं नाव गोवर्धन. हा गोवर्धन वाट पाहत होता. म्हणतात त्रेतायुगामध्ये रामप्रभूंनी राम सेतू तयार केला आणि तो सेतू तयार करण्याकरिता वानरांनी मोठे मोठे पर्वत उचलून आणले. हनुमंतरायांनी पर्वत उचलून आणला. तो पर्वत उचलून आणत असताना त्यांनी कोणीतरी दुसरा वानर समोरून आला. तो म्हणला महाराज राम सेतू तयार झालेला आहे, आता पर्वताचं काही काम नाही, राहू द्या म्हणे इथंच. राहू द्या म्हणलं की टेकावला खाली. खाली टेकवल्यानंतर त्या पर्वताला वाईट वाटलं. तो म्हणला बघा मी रामाच्या कामाकरिता निघालो, तो मला केवढा आनंद झाला होता आणि खुशाल मला खाली ठेवलं. व्याकुळ होऊन रडू लागला. हनुमंताला त्याची दया आली आणि हनुमंताने त्याला वचन दिलं, हे बघ या त्रेतायुगामध्ये जसं मी तुला उचलून त्यांनी घेऊन चाललो होतो, तसं त्यांनी द्वापार युगामध्ये माझा राम त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होईल आणि तो स्वतःच तुला उचलून घेईल, म्हणून तोपर्यंत वाट बघ असं त्यांनी मला सांगितलं. म्हणून तो डोंगर वाट पाहतोय, त्याचं नाव आहे गोवर्धन. ते सगळे ऋषीमुनी तपश्चर्या केलेले ब्रह्मज्ञानी, ते सगळेचे सगळे गोपाळ झालेले आहेत, ते वाट पाहतायत. कोणी गोपिका झालेला आहे ते वाट पाहतायत. कोणी हरणं झालेलं आहेत ते वाट पाहतायत. कोणी भिल्लिनी झालेलं आहे ते वाट पाहतायत. कोणी वानर झालेले आहेत ते वाट पाहतायत. सर्वजण वाट पाहतात आणि भगवान येत नाही. काय करावं? सर्वांना त्यांनी वेदना होऊ लागल्या, दुःख होऊ लागलं. मग मात्र भगवंतानं ते दुःख जाणलं आणि मग ठरवलं की आता गेलं पाहिजे. पण उगीच कसं जावं? काहीतरी निमित्त करून जावं ना. मग निमित्त भगवंतानं केलं कशाचं? पृथ्वीवर पापाचा भार वाढू लागला. कंसासारखे, जरासंधासारखे, शिशुपालासारखे, दंतवक्रासारखे दुराचारी जन्माला आले आणि या सगळ्या लोकांनी त्यांनी सर्व लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. पृथ्वीवर पाप वाढलं, पृथ्वीला सहन होईना. भगवंताची विनवणी केली. भगवंतानं आकाशवाणीद्वारा सांगितलं, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षिल ब्राह्मण गायी भक्त. देवकी कंसाची चुलत बहीण आहे. तिचा विवाह त्यानं वसुदेवाबरोबर करून दिला. विवाहातच विघ्न आलं. आकाशवाणीने सांगितलं हिच्या पोटी आठवा येऊन तुला मारणार आहे. या कंसानं त्यांनी महाराज खडगा हातात घेतलं आणि देवकीला मारण्याकरिता त्यांनी उद्युत झाला. हातो तो धरला वसुदेवे. वसुदेवानं हात धरला. 4 नीतीच्या गोष्टी समजून सांगितल्या, मारू नकोस. मग काय करावं? आम्हाला बंदीखान्यात नेऊन टाक, जेवढी लेकरं होतील तुला देऊन टाकू. मग दोघांना बंदीखान्यात नेऊन टाकलं. यथाकाल देवकीला 6 लेकरं झाली. 6ची 6 कंसानं मारली. कीर्तनात घाई झाल्यानंतर लवकर होतात आणि लवकर मरतात सुद्धा. 6ची 6 मारले. 7वा गर्भ आला, योगमायेनं पळवला, रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापन केला. तिथे मात्र त्यांनी अशा पद्धतीनं बलभद्र प्रगट झाला. भाद्रपद शुद्ध षष्टीला बलरामाचं प्राकट्य झालं. आता अष्टम गर्भ रूपानं परमात्मा प्रगट होणार आहे. देवकीचं तेज वाढू लागलं. तेज रूपानं तिच्या गर्भात भगवान त्यांनी आलेला आहे. कंसाचं हृदय त्यांनी जळू लागलं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. कंस व्याकुळ झाला. देवदेवता स्तुती करण्याकरिता कारागृहामध्ये त्यांनी येऊ लागल्या. आता भगवंताच्या प्राकट्याची वेळ आली. श्रावण महिना आला, वद्य पक्ष आला. त्याच्यात अष्टमी तिथी आहे, बुधवारचा दिवस आहे, रोहिणी नक्षत्र आहे. ग्रह नक्षत्र भगवंताला अनुकूल आहेत. चंद्रबळ अतिशय चांगला आहे. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. लख असणारा प्रकाश कारागृहामध्ये पडलेला आहे आणि जगन्नियंता परमात्मा सुंदर असणारी 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती घेऊन प्रत्यक्ष प्रगट झाला. देवदेवतांनी भगवंताच्या नावाचा घोष केलेला आहे. वसुदेवानं देवकीनं भगवंताला नमस्कार केला. देवा आलास कसा? तुझ्या दर्शनाकरिता तपश्चर्या करावी लागते. आम्ही काही तपश्चर्या केली नाही तरी पण आलास. सांगितलं मागच्या जन्मात तपश्चर्या केली होती ती पाहून आलो. फक्त येण्याचं आपलं ठरलं होतं. आता मी थांबणार नाही. मग मला जायचं आहे. कुठे जायचं आहे महाराज वर्णन करून सांगतात. नंदाच्या
नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मला गोकुळाला जायचं आहे. देवानं सांगितलं, देवा कसं न्यायचं तुला, एवढा मोठा तू आहेस. मग त्यागणी महाराज भगवंतानं सांगितलं, मनसे रक्षपाळ, ते म्या मोहिले सकळ सगळे मोहित करून टाकलेले आहेत. देव लहान झाला, देवकीनं भगवंताला मांडीवर घेतलं, स्तनपान करू लागली. दुसऱ्या क्षणाला आठवलं, सोडा सोडा मिथी, लपवा लपवा जगजेठी, जणे कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल. मग त्यांनी वसुदेवाच्या हातात भगवंताला दिलं. उचलेला कमळापती, पायीची बंधने गळती, बंधनं गळून गेली. देवाला हातात घेतलं, टोपली जवळ आली, टोपलीत घातलं, डोक्यावर घेतलं, रस्त्यानं चालू लागले. दो पाऊस पडू लागला, शेष नारायणानं वरतून फण धरला. यमुनेला पूर आला. वसुदेवानं यमुनेच्या पाण्यात प्रवेश केला. नाका तोंडात वसुदेवाच्या पाणी जाणार भगवंतानं ओळखलं. पायाचा अंगुष्ठ लावल्याबरोबर यमुना दुभंगली, तिनं रस्ता दिला. पलीकडच्या काठाला गेले. यशोदा राणीच्या समोर कन्या प्रगट झाली होती. आपला मुलगा तिथे ठेवला, कन्या आपल्या बरोबर घेतली. पुन्हा कारागृहामध्ये त्याने आले आणि कारागृहात आल्यानंतर कन्येनं आकांत केलं. ती कन्या सामान्य नाही, ती योगमाया आहे. कंस धावत आला. या कंसानं तिला मारण्याचा प्रयत्न केला. हातातून निसटली आणि आकाशात जाऊन उभी राहिली अष्टभुजा नारायणी. कंसानं पाहिली महाराज प्रत्यक्ष. हे या गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विरोधिनी नंदिनी गोविंद सुरोधिनी वासिनी विष्णु विवासिनी. हे आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विरोधिनी नंदिनी गिरिवरविंद शिरोधिनी वासिनी विष्णु विवासिनी जिष्णुनुते भगवती हे शिवनंद कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कुटे. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपरदिनी शैलसुते रम्यकपरदिनी शैलसुते रम्यकपरदिनी शैलसुते. भगवती जगदंबा प्रत्यक्ष प्रगट झाली. तिच्या दारात सेवा करतो म्हणून तिची थोडी गर्जना करावी म्हणून त्याने महाराज थोडं तिचं स्तवन केलं. जगदंबा प्रत्यक्ष प्रगट झाली आणि कंसाला सांगू लागली, कंसा किम मया हातो मंदा, मंद म्हणजे मूर्ख, मूर्खा मला काय मारतोस, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला, तुझं लागी वधी उपजला मज आधी. कंस भयभीत झाला. इकडे परमात्मा प्रगट झाल्याची बातमी त्याने महाराज सुनंदेला कळली. नंदराजाची बहीण आहे सुनंदा. ती त्याने भल्या पहाटे जागी झाली. तिने खिडकीतून डोकावून पाहिलं. नीलमण्यासारखा कन्हैया त्याने चमकणारा तिला दिसू लागला. त्याला पाहिल्यावर तिला फार समाधान वाटलं. आतमध्ये गेली. यशोदेला जाग केलं, वहिनी जाग्या व्हा, तुम्हाला मुलगा झाला. यशोदेनं भगवंताला पाहून त्यांनी स्तनपान करायला सुरुवात केली. आता सुनंदा नंदराजाला सांगायला गेली, भैया भैया भैया. नंदराज गोमातेची सेवा करत होते भल्या पहाटे. जन्मभर गोमातेची सेवा केली म्हणून तर त्यांनी महाराज गोपाळ त्यांच्या घरी प्रत्यक्ष प्रगट झाला. म्हणजे गोमातेची सेवा फार महत्वाची आहे म्हणून त्यांनी जीवनामध्ये गोमातेची सेवा घडावी. आज लोकांना गोमाता त्यांनी आवडत नाही. ते दुसरं जनावर आलं ना महाराज, ते होस्टन जर्सी जनावर आपण आणलं आणि त्याच्यामुळं गोमातेचं महत्त्व कमी झालं. म्हणून गोमाता फार श्रेष्ठ आहे. ती विश्वाची माता आहे म्हणून तिची आपण त्यांनी वंदना करावी, तिची सेवा करावी. भगवान आपल्यावर प्रसन्न होईल. नंदराजाची सेवा पाहून भगवान त्यांच्या घरी आले. नवरत्नांची माळ त्यांनी सुनंदेला देऊन टाकली. गवळण सगळ्या गावात सांगण्याकरिता फिरू लागली. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळा गाव आनंद विभोर झाला. यशोदेला मुलगा झाला. जगाचा मालक प्रगट होणार आहे आणि तो आपल्या गोकुळात प्रगट होणार आहे. सर्वांना आस लागली होती.
भगवान का प्रगट होत नाही म्हणून सर्वजण व्याकुळ झाले होते. त्या व्याकुळतेचं दुःख सर्व लोकांच्या मनामध्ये होतं. हे सामान्य लोक नाहीत. एवढी पूर्वपीठिका आधी मांडली तुमच्या समोर की जे त्यांनी मोक्ष प्राप्त करून मुक्त झालेले आहेत, म्हणजे त्यांची आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झालेली आहे आणि त्यांना परमानंद सुखाची प्राप्ती झालेली आहे. जे मूळचेच सुखी झालेले आहेत त्यांच्या पोटात दुःख झालं होतं. कशाचं? भगवंताच्या विरहाचं दुःख होतं. आधी भगवान भेटला होता आणि येईल म्हणून सांगितलं होतं, अजून कसा येत नाही म्हणून सगळे दुःखी झाले होते. आणि आता तोच परमात्मा गोकुळामध्ये आला असं सर्व लोकांना कळालं. सर्व भगवंताला पाहण्याकरिता त्यांनी जाऊ लागले आणि पाळण्यात असणाऱ्या भगवंताच्या मुखारविंदाला पाहिलं रे पाहिलं. काय झालं महाराज वर्णन करून सांगतात. दुःखाची निवृत्ती दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. भगवंताच्या मुखारविंदाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर अंतकरणातलं दुःख निघून गेलं. जे भगवंताच्या भेटीकरिता झालेलं दुःख होतं, व्याकुळता होते, ते दुःख निघून गेलं आणि पूर्वीच मुक्त झालेले असल्या कारणानं सुख पोटात होतच. त्या सुखालाही सुख झालं. सुखाचे ते सुख म्हणून सुखाचे ते सुख म्हणण्याचं तात्पर्य हेच आहे. अभंगाकडे जरा बारकाईनं पाहू लागलो तर आपोआपच लक्षात येईल की हा अभंग जीवनमुक्तीनंतरची स्थिती सांगणारा अभंग आहे. हा अलीकडचा अभंग नाही, हा त्या स्थितीच्या पलीकडचा. सुखाचे ते सुख एका शब्दातच वर्णन आहे महाराज. आधी सुखरूप झालेले आहेत. अरे सुखरूप होणं काय सोपी गोष्ट आहे का? ती स्थिती प्राप्त करून घेणं तेवढं सोपं नाही, फार कष्ट आहेत महाराज. भगवंताची कृपा व्हावी लागेल. तुकोबराय म्हणतात ती स्थिती मला प्राप्त झाली. कशी प्राप्त झाली? हे पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धिभेद, जीवशिवा सेज रचली आनंदे, आवटावे पदी आरोहण, निजी निजरूपी निजविला तुका, अनुभत बालका हल्लरुगाशी. ही स्थिती आहे. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्मा, वैराग्याच्या शेनी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी तो झाला ब्रह्मत्वेसी, दिले तिलांजली कुळ नामरूपासी, देह ज्याचा त्याशी समर्पिला, फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, उजळला दीप गुरुकृपा. ज्या दिवशी गुरुकृपेचा दीपक जीवनामध्ये लागेल त्या दिवशी सुखरूप अवस्था प्राप्त होईल. म्हणून ती सुखरूपता त्यांना प्राप्त झालेलीच आहे आधीच. पण दुःखी झाले होते. कशानं? देवाच्या भेटीकरिता व्याकुळ झाले होते. म्हणून आज देव प्रत्यक्ष दिसला, त्याचं श्रीमुख पाहिलं, त्याचा परिणाम काय झाला? दुःखाची निवृत्ती झाली आणि आधीच सुखरूप झालेल्या या सर्व लोकांना त्यांच्या सुखालाही सुख प्राप्त झालं. म्हणून दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. कशानं? पाहता श्रीमुख गोविंदाचे. भगवंताचं मुख पाहिल्यानं आनंद प्राप्त झाला.
इकडं गोकुळ असे लोकांना आनंद प्राप्त झाला, गोष्ट खरी आहे. पण दुष्टा चळकाप सुटला, कृष्ण गोकुळे जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. कंसाला वाईट वाटायला लागलं. या कंसानं षडयंत्र केलं आणि पुतनाबाई मारण्याकरिता पाठवल्या. ही पुतना म्हणजे अविद्या, जी भगवंताला झाकण्याकरिता त्याने निघाली. अविद्येनंच भगवंताला झाकलंय महाराज. महाराज म्हणतात विश्वव्यापी माया तिने झाकुळली छाया, तिने झाकुळली छाया. सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोरी. ही अविद्याच त्याने महाराज चाल करून येते. म्हणून सामान्य रूपानं जो परमात्मा सर्व ठिकाणी व्यापक आहे तो परमात्मा अविद्येला विरोध करीत नाही. पण तोच परमात्मा जेव्हा विशेष रूपानं प्रगट होतो, तत्वमस्यादी महावाक्यांच्या रूपानं बोध जेव्हा प्रगट होतो, तेव्हा अविद्येला प्रखर विरोध करतो. म्हणून त्यांनी अविद्या जर घालवायची असेल तर विशेष रूपानं परमात्मा प्रगट व्हावा, बोध रूपानं परमात्मा प्रगट व्हावा. म्हणून त्यांनी महाराज अविद्या आलेली आहे म्हणजे पुतना आलेली आहे, भगवंताला झाकण्याकरिता आलेली आहे. पण आज भगवान सामान्य नाही, विशेष रूपानं प्रगट झालेला आहे. म्हणून आता भगवंतानं तिला मारायचं ठरवलं. लांबलचक कथा आहे पण ती थोड्या वेळात सांगायची नसते, फक्त आठवण करून पुढे जायचं असतं. म्हणून भगवंतानं काय केलं भागवतकार सांगतात, हे अहो बकियम स्तनकालकूटम जिघंसया पाय यदप्य साध्वी लेभे गतिं धातृचितां तदोन्य कंवादयालुम शरणं व्रजेन. अहो बकियम स्तनकालकूटम, कालकूट नावाचं विष स्तनामध्ये घेऊन आली होती, मारण्याकरिता आली. पण भगवंतानं तिला मारून टाकलं महाराज. म्हणजे तिला मुक्त स्थिती प्राप्त करून दिली, कैवल्य मोक्ष प्राप्त करून दिला. तुवा सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसुदी दिला पुतने, जी विषाचे स्तनपाने मारू आली. म्हणून विष घेऊन मारण्याकरिता आली. तिला कैवल्य प्राप्त कर. तुझे अवदारे जाणं स्वतंत्र, देतान मनसी पात्रा पात्र, कैवल्य ऐसे पवित्र वैर्याही दिधले. आणि वैर्याला सुद्धा कैवल्य प्राप्त करून देतो असा भगवंताचा स्वभाव आहे. पुतनेचा उद्धार झालेला आहे. कंसाला बातमी कळाली. या कंसानं दुसरा त्यांनी असुर पाठवलं, त्याचं नाव आहे महाबळ. महाबळ त्यांनी महाराज ब्राह्मणाच्या रूपात आला. पण भगवंतानं तो ब्राह्मण होऊन आला म्हणून जीवेच मारला नाही महाराज. कारण माझा भगवान गो ब्राह्मण प्रतिपालक आहे. तो ब्राह्मणांवर प्रेम करणारा आहे, गोमातेवर प्रेम करणारा आहे. मग त्यानं ब्राह्मणाला जीवेच मारलं नाही. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, त्याची विटंबना केली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानंतर एकाच राजाच्या समोर लिहिलं गेलं गो ब्राह्मण प्रतिपालक. तो राजा जर कोण असेल तर छत्रपती शिवराय. शिवरायाच्या समोरच फक्त गो ब्राह्मण प्रतिपालक असं लिहिलं गेलं. शिवराय त्यांनी गोमातेवर प्रेम करणारे एक मनुष्य त्यांच्या समोर गाय कापत होता, हातच कापून टाकला महाराज त्याचा. एवढं सामर्थ्य शिवरायांमध्ये होतं. ब्राह्मणांचा आदर करणारे होते शिवराय. पण आज छत्रपतींचं चरित्र सारं भेसळ करून टाकलं लोकांनी. त्यातले त्यांनी धर्माचे जेवढे मुद्दे आहेत तेवढे बाजूलाच काढून टाकले. त्यांच्या चरित्रामध्ये फार आनंदानं सांगे हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. आता हिंदवी शब्द काढून टाकला, हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, एवढंच शिल्लक ठेवलं. जेवढं श्रीकृष्ण परमात्म्याचं रामप्रभूंचं संतांचं चरित्र सांगणं गरजेचं आहे ना, तेवढा समाजाच्या समोर छत्रपतींचं चरित्र सांगणं सुद्धा गरजेचं आहे महाराज. महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यातून हे मुद्देच काढून टाकले. रायरेश्वराचा केलेला अभिषेक रक्ताचा चरित्रातून काढून टाकला. भगवती जगदंबा प्रगट झाली आणि तिनं भवानी तलवार दिली, हे काढून टाकलं महाराज चरित्रातून. धर्माचे मुद्दे काढून टाकले आणि फक्त त्यांनी कामापुरते शिल्लक ठेवले, ते पण त्यांच्या. हे षडयंत्र करणारे लोक आहेत, आपल्याला कळत नाही. म्हणून त्यांनी आपल्या भावनांचा खेळ करतात. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून भगवंतानं त्यांनी ब्राह्मणाच्या रूपात आला, ब्राह्मणाचा आदर केला, त्याला जीवेच मारलं नाही. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, तो एक कंसाच्या समोर सांगण्याकरिता गेला. इकडे गोकुळ असे लोक आनंद विभोर आहेत. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी सर्वांना आनंद झाला. काय केलं आनंद व्यक्त करण्याकरिता? गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. गुढ्या उभारल्या, तोरणं लावली, कथा करू लागली, गाणी गाऊ लागली. गुढ्या उभारल्या पाहिजेत महाराज, महत्वाची. आता आली ना उद्या परवा गुढी, मग गुढी उभारली पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्याला सांगितलं जातं गुढी उभारू नका. दोन प्रकारच्या गुढ्या आहेत. एक पताकांची गुढी आहे, म्हणून त्यांनी गुढ्या उभारी ती पताकांची पण गुढी आहे. आणि ब्रह्मध्वज म्हणून पण गुढी पाहिली जाते, ज्याच्यावर त्यांनी कलश पालथा घातला जातो, ज्याला त्यांनी ऊर्ध्वमुख असणारा बांबू लावला जातो, ज्याला त्यांनी वस्त्र लावलं जातं, ज्याला त्यांनी एक पेंढी बांधली जाते. आंब्याचा डगळा आणि लिंबाचा बार असं एकत्र करून लावलं जातं आणि गोड असणारी गाठी त्याच्यावर लावतात. अशी गुढी त्यांनी उभारतात. पण आता त्यांनी षडयंत्र सुरू झालं.
त्याला त्यांनी दुसराच दुजरा द्यायला सुरुवात झाली. म्हणजे संभाजीराजांचं मस्तक उडवलं औरंगजेबानं, ते भाल्यावर घेतलं, त्याला त्यांनी आया बहिणींचे आबरू घेऊन त्यांनी लुगडे लावले आणि ते सगळीकडे त्यांनी फिरवलं. म्हणून तेव्हापासून गुढी झाली. असं अजिबात नाही, लक्षपूर्वक ऐका. मी 700 वर्षापूर्वीची गुढी सांगतो. आता ज्याला पटत असेल त्यानं पटून घ्या, नाही पटत त्याला मी काय करू, माझं सांगायचं काम आहे. अधर्मी लोकांच्या समोर त्यांनी धर्म सांगणं ही कसरत आहे, पण त्यापेक्षा मोठी कसरत धर्म जाणणाऱ्या लोकांच्या समोर धर्म सांगणं याची कसरत असते. अरे जेव्हा धर्म मानणाऱ्या लोकांनी जर धर्म टाकून द्यायला सुरुवात केली तर बाकीच्या लोकांना काय समजून सांगायचंय. 700 वर्षापूर्वीची ओवी सांगतो माऊली ज्ञानोबारायांची. ते म्हणतात, हे अधोर्ध गुढी काढी प्राण नवाची पेंढी बांधोनी घाली उडी मध्यमे माझी संकल्प विकल्पाचे लुगडे फेडोनी मन उघडे बुद्धी मागिलीकडे उगाची बैसे. 2 ओव्या आहेत महाराज. याच्या स्पष्ट शब्दात गुढी सांगितलेली आहे. महत्वाचा मुद्दा सांगतोय, स्पष्ट शब्द आहेत. अधोर्ध गुढी काढी. हे अधोर्ध म्हणजे काय, ज्ञानोबारायांना एक रूपक करायचंय. कशाचं, हे जे आपलं शरीर आहे की नाही, या तुम्ही ऐकतात ना सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. महत्वाचा मुद्दा सांगतोय. या शरीरामध्ये त्यांनी महाराज आपला जो मेरुदंड आहे, म्हणजे त्यांनी माकड हाडापासून तर सहस्त्रदल कमलापर्यंत ही जी एक मेरुदंडाची असणारी उभी पट्टी आहे, तोच एक प्रकारचा बांबू समजावा. त्याच्यामध्ये षडचक्र आहेत, मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रदल कमल. एक एक चक्र एका एका तत्वाचं आहे. मूलाधार चक्र पृथ्वी तत्वाचं आहे, स्वादिष्टान चक्र जल तत्वाचं आहे, मणिपूर चक्र अग्नी तत्वाचं आहे, अनाहत चक्र वायू तत्वाचं आहे, विशुद्ध चक्र आकाश तत्वाचं आहे, आज्ञा चक्र त्यांनी प्रकृती तत्वाचं आहे आणि सहस्त्रदल कमल हे परमात्मा तत्वाचं आहे. त्याच्यात विशेष गोष्टी आणखी आहे का, हे जे खालचे सगळे चक्र आहेत ते वर तोंड करून आहेत आणि एकच चक्र असं आहे सहस्त्रदल कमल जे खाली तोंड करून आहे. ते अधोमुख आहे. महत्वाचा विचार आहे, ज्याला त्यातली माहिती असेल त्याला कळत असेल. मग काय करावं लागेल, जो योगी ज्या वेळेला साधना करतो तो साधना करायला लागल्यानंतर त्यांनी तो वज्रासनात बसतो, म्हणजे टाच गुदद्वाराला लावतो. खाली जाणारा जो वायू आहे अपान वायू तो खाली जात नाही. वरून येणारा प्राण आणि अपान याची घासाघीस होते, भयंकर ऊर्जा निर्माण होते. ती ऊर्जा त्यांनी त्या मुलाधारात असणाऱ्या कुंडलिनीला सहन होत नाही, ती त्यांना परत फिरा म्हणते. ती वायू परत फिरत नाहीत. मग त्यांनी मुलाधारापासून सहस्त्रदल कमलापर्यंत असणारी एक नाडी आहे, त्याचं नाव आहे ब्रह्मनाडी. त्या ब्रह्मनाडीच्या अंतर्गत 3 नाड्या आहेत, इडा पिंगला आणि सुषुम्ना. त्याच्यातली त्यांनी इडा पिंगला बंद होतात आणि ही कुंडलिनी सुषुम्ना नाडीत प्रवेश करते आणि एका एका चक्राचं भेदन करत सहस्त्रदल कमलापर्यंत जाते आणि मग त्यांनी महाराज जीवाला समाधी प्राप्त होते. महत्वाची गोष्ट आहे, महात्मा समाधी स्थितीपर्यंत जातो. हे का जातो, कशा पद्धतीने जातो, हे त्याचं वर्णन आहे. म्हणून हे सांगण्याकरिताच एकदा समाधी प्राप्त झाले की या सगळ्या गोष्टी सुटून जातात. हे सांगण्याकरिता माऊली ज्ञानोबारायांनी रूपक केले गुढीचं आणि गुढी लोकांच्या समोर सांगितलं. ते म्हणतात अधोर्ध गुढी काढी. आध आणि ऊर्ध्व. काय आध ऊर्ध्व, ऊर्ध्व म्हणजे बांबू वर तोंड केलेला असतो त्याला ऊर्ध्व म्हणावं आणि कलश खाली तोंड केलेला असतो त्याला आध म्हणावं. आध ऊर्ध्व गुढी काढी. म्हणजे एकदा समाधी प्राप्त झाली की मग ही गुढी निघून जाणार. अधोर्ध गुढी काढी. प्राण नवाची पेंढी. 5 प्राण आपल्याला माहित आहेत, प्राण अपान व्यान उदान आणि समान. अजून 5 प्राण आहेत महाराज, कुरकल देवदत्त धनंजय हे अजून 5 त्याग्नी प्राण आहेत. म्हणून प्राण आणि त्याच्या व्यतिरिक्त असणारे 9 प्राण, म्हणून प्राण नवांची पेंढी आणि बांधोनी घाली उडी मध्यमे माझी. मग मध्यमा म्हणजे सुषुम्ना नाडी, त्याच्यात उडी त्यांनी घालावी. मग त्यांनी संकल्प विकल्पाचे लुगडे. स्पष्ट शब्द आहे की नाही, लुगडे. आता त्याचा ही ओवी किती वर्षापूर्वीची आहे, 700. आणि संभाजीराजांचं चरित्र किती वर्षापूर्वीचं आहे, 350. कसा संबंध लावायचा सांगा, संबंध नसताना लावला, फक्त तुमच्या बुद्धीत भेद घालून देण्याकरिता, तुमच्यात आपसात भांडणं लावून देण्याकरिता. तुम्ही भांडा, आम्ही फक्त पाहतो. मस्त पाहू लागले ते. आणि आपण असे आहोत की शहाजूक झालो ना आपण, आपण त्यांनी भांडायला लागलो. भांडू नका. अरे ऋषीमुनींच्या परंपरेला जपा, साधू संतांच्या परंपरेला जपा. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत पुढे. गुढी महत्वाची आहे. म्हणून त्यांनी महाराज गुढी उभारली पाहिजे. सगळ्या लोकांनी गुढ्या. आता तुम्ही उभारणार आहात ना माझी एवढी बडबड ऐकून. जर पताकांची गुढी उभारायची असा प्रश्न असेल तर 100% पताकांची गुढी पण उभारा. आणि एका बाजूला लावू नका पताक, घराच्या 4ही बाजूला लावा. आणि एकच दिवस लावू नका पताक, वर्षभर फडकू द्या. फटफड वारकऱ्यांचा भगवा त्यांनी फडकू द्या घरावर. महत्वाची गोष्ट आहे, वर्षभर पताक फडकू द्या घरावर, पण गुढीच्या दिवशी गुढीच उभारा. हे जास्त महत्वाचं आहे. अधोर्ध गुढी काढी. याच्याकरिता ज्ञानोबारायांनी गुढी सांगून ठेवली. महत्वाचा विचार आहे, लक्षपूर्वक ऐका. म्हणून गुढी हे आनंदाचं लक्षण आहे, गुढी हे विजयाचं प्रतीक आहे. म्हणून त्यांनी भगवान प्रगट झाला, काळावर विजय प्राप्त करता आला. म्हणून गुढ्या, तोरणे, करीतिकथा, गाती-गाणे सर्वजण आनंदी आहेत. आनंद विभोर होऊन त्यांनी भगवंताच्या प्राप्तीचा आनंद सर्वांना त्यांनी झालेला आहे. आनंद त्यांनी घेतायत. अशी त्यांनी अवस्था सर्व लोकांची झाली.
तिकडे कंसाला सहन होत नाही, त्यानं अनेक प्रकारचे असुर पाठवले आणि सगळ्या असुरांचा निपात भगवंतानं केला. महाराज वर्णन करून सांगतात, हे काग बग कागासूर मारला, आघासूर मारला, बगासूर मारला, धेनुकासूर मारला, व्योमासूर मारला, अरिष्टासूर मारला, केशियासूर मारला, सारे मारून टाकले महाराज. फक्त मारले असं नाही, सर्वांना मुक्तिपंथाला पाठवलं, सर्व मुक्त करून टाकले, मुक्त केले राक्षसा. सर्वांचा उद्धार भगवंतानं अशा पद्धतीने केला. एवढंच करण्याकरिता आला होता का? म्हणे नाही. मग काय काय करू लागला? अहो सर्व जगाला आनंद द्यायचा आहे, गोपाळांना गोपिकांना आनंद द्यायचा आहे. मग आनंद देण्याकरिता काय करू लागला? यशोदेच्या अंगणामध्ये रांगू लागला, गोपाळांबरोबर गोपिकांबरोबर बोलू लागला आणि हे करता करता असुरांना मारू लागला. महाराज वर्णन करून रंगणी रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणतळी. झाले की नाही 2 चरण? एकच राहिलं आता. म्हणजे ते छोटा अभंग घेण्याचं कारण तेच आहे, लोकांना दडपण येतं. हे जर 4 चरणाचा अभंग असता आणि घड्याळ जर पाहिलं असतं, अरे 7:30 वाजले, आताशी 2च चरण झाले, आता अजून 2 राहिले, असं दडपण येतं ना माणसाच्या मनावर. छोटा अभंग असलं की दडपण निघून जातं. लक्षपूर्वक ऐका. रंगणी रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणतळी. हा रांगू लागला. यशोदेच्या अंगणामध्ये रांगतो आहे महाराज. रांगता रांगता लीला करतो आहे. असे बालपणीच आसूर मारायला सुरुवात केली. हा जेव्हा त्यांनी करवट बदलत होता ना, एका अंगावर व्हायला लागला ना, तेव्हाच एक आसूर पाठवला होता महाराज कंसानं. त्याचं नाव आहे शकटासूर. हा शकटासूर, तुम्ही भागवत कथा ऐकली ना, बऱ्याच लोकांनी तुमच्या ध्यानात असेल बघा. हा शकटासूर त्याने आला. तो आल्यानंतर त्यांनी महाराज यशोदेनं देवाला एका बैलगाडीच्या साठीच्या सावलीत ठेवलं होतं महाराज. असं त्यांनी गोपाळांना बोलवलं, म्हणे माझं बाळ येत आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. आता तो आसूरच होता, तो बैलगाडीत घुसला होता. त्यानं काय केलं? भगवंताला मारण्याकरिता हालचाल करायला सुरुवात केली गाडीनं, आणि ती गाडीच देवाच्या अंगावर घालायची होती. देवानं पाहिलं मामा आहेत म्हणे मारण्याकरिता आले, काय केलं पाहिजे? लात मारली की गर्र करत गाडा उंच आकाशात उडाला, धाडकन जमिनीवरून पडला, छिन्न भिन्न झाला. त्याचे सगळेचे सगळे अवयव छिन्न भिन्न झाले. हा गाडा म्हणजे सामान्य नाही, ही भोगमय प्रवृत्ती आहे. शकटासूर म्हणजे भोगमय प्रवृत्ती. भगवंताच्या चरणाचा स्पर्श झाल्याशिवाय जीवनातून भोगमय प्रवृत्ती संपू शकत नाही, हे त्यातलं समजून घेण्याचं वर्म आहे. म्हणून भगवंतानं लात मारली, भोगमय प्रवृत्ती संपून गेली. नाहीतर ब्रह्मज्ञानाच्या नावाखाली भोग भोगले जातात. ऐकता तुम्ही सर्वजण? लटकच त्यांनी स्वतःला काहीतरी ब्रह्मज्ञान झालेलं असं आपण आपल्यालाच समजायचं. ब्रह्मज्ञान म्हणजे काय?
अभंग अख्खा म्हणून दाखवतो. रोज पूजेच्या वेळेला मी स्वतः म्हणतो, स्वतःला जाग करण्याकरिता. अभंगाचा आहे की नाही महाराजांचा. ते म्हणतात, न करी रे संग राहे रे निश्चळ, लागो निधी मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचोनी बडबडते, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, संकल्पाहीवरी नये मन, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचोनी बडबडते. तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतर्या थारा आनंदाचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचोनी बडबडते. म्हणून अशी स्थिती प्राप्त व्हावी त्याला ब्रह्मज्ञान म्हणावं. आणि अशी स्थिती प्राप्त झाल्या वाचून जो कर्म टाकून देतो त्याला साधू संत शिव्या देतात. प्रमाण सांगू का? आता प्रमाणाचं आहे, त्याला मी काय सांगू. काही स्थिती न बाणता अंगी कर्म त्यागी लंडतो, तुकोबारांनी शिवीत देऊन टाकले डायरेक्ट. जा, अशी स्थिती जर अंगी बांधली नाही आणि कर्म जर टाकून दिले तर ते त्यांनी चांगलं नाही महाराज. ते भोगायलाच येतील कर्म. भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरनाथ महाराज देवकर, ते म्हणायचे जर कर्म त्यांनी करत राहिलात, पाप केलं, मुंडक्यावर बसून भोगायला येतं. म्हणून ते ब्रह्मज्ञानाच्या खाली दडपायचं नाही आपलं पाप. ब्रह्मज्ञान पक्क झालं पाहिजे, इंद्रियांचा जय झाला पाहिजे, वासनेचा क्षय झाला पाहिजे, मन संकल्प रहित झालं पाहिजे, संगरहित अवस्था प्राप्त झाली पाहिजे, ममत्व अंतकरणातून निघून गेलं पाहिजे. तेव्हा खरं ब्रह्मज्ञान. तुकोबरायांना खरे ब्रह्मज्ञान म्हणण्याचं काय तात्पर्य आहे? जगात कुठेतरी डुप्लिकेट ब्रह्मज्ञान आहे म्हणून तर खरं ब्रह्मज्ञान सांगावं लागलं. हा त्यातला महत्वाचा विचार आहे. म्हणून भोगमय प्रवृत्ती अशी आहे की जी त्यागणी महाराज सर्वांना गुंतवून टाकणारी आहे. भगवंतांना लात मारले की गाडा उंच आकाशात उडाला. हा संसार रूपी गाडा आहे. दोन प्रकारचा संसार असतो, एक जन्म मरण रूपी संसार आणि दुसरा त्यागणी भांड्या कोंड्याचा पती पत्नीचा संसार. आता ती बैलगाडीला जसे दोन चाका असतात ना, तसे संसाराला पण दोन चाका असतात. पुनरपी जननम पुनरपी मरणम, जन्म मरण रूपी दोन चाक. आणि संसारात पती पत्नी रूपी दोन चाक. जर दोन्ही चाक बरोबर चालायला लागले तर गाडी बरोबर चालते. एखादं चाक जर घोटाळ्यात आलं तर गाडी सुद्धा घोटमळते. म्हणजे एक जर बरोबर चालायला लागलं आणि दुसरं जर डग झालं ना महाराज, तर ती गाडी अशी 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 चालते. आता ते डग झालेलं एक वेळेला बरं असतं, ते आऊट नसलं पाहिजे. ते जर आऊट असलं की जास्त घोटाळा होतो महाराज. मग ते एक बरोबर करतं की दुसराच उड्या मारतं. असं व्हायला नको. म्हणून त्यांनी दोन्ही चाकं बरोबर चालावेत. हे बरोबर चालावेत असं वाटायचं असेल तर भगवंतानं चरणस्पर्श करावा. असं संसारच भगवान संपून टाकतो महाराज. त्याच्या चरणस्पर्शानं तो जाईल. शकटासुराचा उद्धार केला. हा भगवान रांगू लागला. यशोदेच्या अंगणात रांगत असताना एक दैत्य आला. त्या दैत्याचं नाव आहे, भागवतकार वर्णन करून सांगतात, हे हा दैत्यो नामना तृणावर्त कंसभृत्य प्रणोदिता चक्रवात स्वरूपेन जहारासीन मर्भकम. अर्भकाला उचलण्याकरिता त्यांनी तो आला सोसाट्याच्या वाऱ्याच्या रूपात. देव अंगणात रांगत होता. रंगणी रांगत आहे. रांगताना हा असुर आला. यानं देवाला उचलून उंच आकाशामध्ये नेलं. आणि नेल्यानंतर त्यांनी स्वतःचं मुख प्रगट केलं. देवाला आता गिळंकृत करणारा इतक्यात भगवंताने त्याची मानगूट पकडली आणि पकडून मारायला सुरुवात केली. हातपाय खोडू लागला, आरडाओरडा करू लागला, डोळे फाडू लागला. देव काय त्याला सोडायला तयार नाही. याचा स्वभावच असा आहे महाराज. एकदा त्यानं धरलं की सोडत नाही महाराज. मग तो काही करत राहिला प्रयत्न तरी त्याला मोकळं करीत नाही, धरूनच ठेवतो, आपलंसच करून घेतो. शेवटी त्यागणी महाराज त्याला प्राणासहित आपलंसं करून घेतलं. मग सगळ्यात आधी हातपाय खोडणं थांबलं. नंतर त्यागणी महाराज आरडाओरडा थांबला. नंतर डोळे त्याने झाकून घेतले, डोळे बंद केले. याचा अर्थ काय होतो? हातपाय खोडणं म्हणजे कर्म. ब्रह्मस्वरूपाची स्थिती प्राप्त झाली की सगळ्यात आधी जे थांबतं त्याचं नाव आहे कर्म. म्हणून ते धावपळ बंद होऊन जाते. ब्रह्मज्ञानी महापुरुष त्याने धावपळ करत नाही. तो त्याने प्रपंचाकरिता अजिबात, त्यानं जर धावपळ केली तर स्वतः करता नाही, तो जगाकरिता धावपळ करताना दिसेल पण स्वतः करता धावपळ करीत नाही. ही त्याची अवस्था असते. महत्वाची गोष्ट आहे. पण कर्म थांबतं. त्याच्यानंतर त्यांनी दुसरा मुद्दा त्यांनी सांगण्यासारखा आहे. त्याचा आरडाओरडा थांबला म्हणजे शब्द थांबला. भगवान त्यांनी प्राप्त झाला. ती स्थिती प्राप्त झाली की शब्द थांबतो. कारण परमात्मा शब्दांच्या पलीकडचा आहे. 6 प्रमाण आपल्याला पाहता येतील. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण, ही 6 प्रमाण आहेत. त्याच्यामध्ये शब्द प्रमाण हे बलवान प्रमाण आहे. पण शब्द हा बहुसार उपकाराची राशी. असं जरी असलं तरी सुद्धा तो शब्द म्हणजे वेद हा शब्द प्रमाण आहे. तो भगवंताजवळ जातो आणि त्या शब्दाचं मौन पडतं. वेद जाणू गेला पुढे मौनावाला असं आपण म्हणतो. म्हणून शब्दही थांबला आणि डोळे त्यानं झाकून घेतले म्हणजे वृत्ती ज्ञान थांबलेलं आहे. म्हणजे वृत्ती निवृत्त झाली. ज्याला त्यांनी श्रीगुरूंच्या माध्यमातून परमात्मरूपी बोध प्राप्त होतो त्याची वृत्ती निवृत्त होते. महाराज सांगतात, सहज मी आंधळा गा
निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिसे तेथे मी माझे हरपले ठाई जेथेच्या तेथे अदृश्य तेची झाले काही दृश्य जे होते सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे. तू म्हणाल चांगलं कृष्णचरित्र सांगायला लागतं आणि मध्येच दुसरं सांगायला लागतं. हे काय कृष्णचरित्र ऐकायचं फक्त कथा ऐकू नये हो, कथेतला भाव ऐकत जावा. मी भाव सांगतोय. काय भाव आहे? आता जास्त भाव सांगितला तर माझा भाव कमी होईल असं होण्याची दाट शक्यता आहे. जास्त नाही भाव सांगावेत. जे पसतील लोकांना रुजतील हे सांगितलं पाहिजे. महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्यांनी काय सांगतोय कशाकरिता रांगतोय आणि रांगताना त्यांनी तृणावर्त मारून टाकला. असुर रुळत चरण तळी. का मारला? त्याचा उद्धार व्हावा म्हणूनच तो तिथं आला होता. म्हणून त्यांनी भगवंताच्या चरणस्पर्शानं मुक्त स्थिती प्राप्त झाली. म्हणजे त्यांनी यशोदेच्या अंगणात रांगतोय. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रांगू लागला. रांगता रांगता असुरांना मारू लागला. पण महत्वाचा मुद्दा सांगितला गुलगुला बोलत. हे गुलगुल बोलणं म्हणजे काय हो? ते एकांतात त्यांनी प्रेमी असणाऱ्या माणसाबरोबर त्यांनी फार छान गप्पा गोष्टी करणं याला गुलगुलू बोलणं म्हणतात. आता रंगणी रांगत म्हणतात म्हणजे रांगतोय आणि रांगता रांगता गुलगुला बोलतो म्हणतोय. कसं काय गुलगुला बोलेल? रांगणारे लेकरं बोलतात की नाही? बोलतात ना महाराज. काय बोलतात? बाबा बाबा म्हणतात, दादा दादा म्हणतात, काका काका म्हणतात, आई आई म्हणतात, एवढंच बोलतात. आता हे बाबा बाबा आणि दादा दादा म्हणणं म्हणजे काय गुलगुल बोलणं आहे का? गुलगुल बोलण्याच्या पेक्षा वेगळं असतं. ते एकांतात त्यांनी बोलायचं असतं. तुम्ही बघा, जर समजा नवीन लग्न झालेले जोडपे असतील ना, ते एकांतात त्यांनी शांतपणे गप्पा मारताना दिसतात. यू आर नॉट ओनली माय वाईफ बट ऑल्सो बेस्ट फ्रेंड. असं त्यांनी फार तिच्याविषयी प्रेम अंतकरणातून ओसंडून वाहू लागतं. असं त्यांनी बोलणं होत असतं. महाराज हा भगवान रांगतोय आणि गुलगुला बोलतोय. कसं काय गुलगुला बोलेल? पण असंच होत होतं महाराज. काय झालं होतं म्हटले, यशोदाराने काही काम करायला लागले की कन्हैयानं रडायला सुरुवात करावी. हा रडू लागला की तिनं त्याला घेऊन त्यांनी थांबावं. काही केल्या रडायचं थांबतच नाही. मग काय करावं? सगळ्या गोपी यायच्या. मग तिनं सांगायचं माझं बाळ रडताय, कोणीतरी घेऊन जा, मला घरातलं काम करायचं आहे. पण तरी सुद्धा नाही कोणाच्याच हातात राहीना. एकच गोपी होती महाराजाशी की जी समोर आल्याबरोबर त्यांनी तिला पाहावं आणि पाहिलं की यानं रडायचं थांबावं. तिचं नाव शुकाचार्यांना घेता येत नव्हतं. पण आपली तेवढी अवस्था तयार झाली नाही म्हणून आपण सहज येऊ शकतो. तिचं नाव आहे राधा. ती राधा त्यांनी पाहिली की कन्हैयानं रडायचं थांबलं पाहिजे. कन्हैया रडायचं थांबतो राधेला पाहून हे यशोदेला कळालं. आणि मग तिनं काय करावं? रडायला लागला रे लागला की राधेला बोलवून घ्यायचं आणि तिला सांगायचं राधे 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 घेई श्याम राधे 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 घेई श्याम राधे 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 घेई श्याम राधे 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 घेई श्याम नहीं आता धड़ करिया पूजा मंदिरा धड़ करिया पूजा मंदिरा आता धड़ करिया पूजा मंदिरा आता धड़ करिया पूजा मंदिरा राधे 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 हे श्याम राधे 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 घेई श्याम राधे 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 घेई श्याम श्याम सुंदर राधे 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 घेई श्याम राधे घेई श्याम सुंदरा. झडकरी तुझ्या मंदिराला म्हणजे घरी घेऊन जा. हा फार त्रास देतोय, रडतोय. रांगणारा हा कन्हैया रडू लागला की त्याला राधेच्या हातात द्यावं आणि राधेनं त्या कन्हैयाला आपल्या घरी न्यावं आणि घरी नेल्यानंतर आपल्या मंचकावर नेऊन बसवावं आणि बसल्यानंतर त्याच्याकडे एकटक पाहत राहावं. अंतकरण त्याच्यासमोर प्रगट करावं. कान्हा असं वाटतं तू असाच मोठा व्हावास आणि मोठा होऊन त्यांनी तू माझ्याशी बोलावंस आणि माझ्या अंतकरणातले सगळे भाव मला तुझ्यासमोर प्रगट करता यावेत. कन्हैया मोठा होणार आहे असं म्हटलं की मग तिची ती आर्त भावना जाणून भगवान तिच्यासमोर प्रत्यक्ष प्रगट होत होता. सगळे लोक गोपिकांना व्याभिचारी म्हणतात पण आपला व्याभिचार आपल्या चष्म्यातून आपण पाहतो.
आपले चष्मे बऱ्याच वेळेला खरकटे सुद्धा असू शकतात म्हणून आपल्या चष्म्यातून सारा व्याभिचार आपल्याला दिसणार संसारातला. अरे गोपी शब्दाचा अर्थ काय होतो? गोप ही भक्तिरसम पिबंती असा गोपी. अरे इंद्रियांच्या माध्यमातून भक्तिरसाचं पान करणारी वृत्ती तिला गोपी म्हणतात. हे नाही कळालं तर गोपायते हृदयम कृष्ण असा हा गोपी, जिनं हृदयामध्ये कृष्णाचं प्रेम गोपनीय करून ठेवलेलं आहे तिला गोपी म्हणतात. जिच्या अंतकरणात काम नाही पण भगवंताविषयीचं प्रेम आहे म्हणून त्यांनी महाराज भगवंताविषयीचं प्रेम पोटात घेऊन त्याच्या समोर बोलू लागले. मोठा व्हावास असं मला वाटतं, कारण या जन्मातली अपेक्षा नव्हती महाराज. ती त्याला मंचकावर नेऊन बसवत होती ती तर मागच्या अवतारापासून होती. राम अवतारामध्ये ज्यावेळेला अहिरावण महिरावणानं त्यांनी प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला पळून नेलं होतं ना पाताळात, त्यावेळेला हनुमंतराय शोधण्याकरिता गेले होते आणि रामाचा शोध त्यांनी घेतला. पण तो जो अहिरावण आहे तो काही केलं मरत नव्हता महाराज. हनुमंतराय त्याला मारायचे पण तो परत जिवंत व्हायचा. कशानं जिवंत होतो काही समजतच नव्हतं. रामाचं सौंदर्य मोठ्या अप्रतिम आहे. ते पाहून त्यांनी अहिरावणाची असणारी पत्नी चंद्रसेना, तिचं चंद्रलेखा तिचं नाव होतं, आणि ती त्यांनी महाराज अशा पद्धतीनं रामाला पाहून विभोर झाली. तिला वाटायचं की या रामानं त्यांनी माझ्या घरी यावं आणि माझ्या मंचकावर येऊन बसावं. म्हणून ती त्यांनी हनुमंताच्या समोर आली. म्हटली हनुमंता तुला त्यांनी आसूर मारायचा आहे ना, तो मारण्याची त्यांनी कला मी तुला सांगू शकते, पण माझी एक अट आहे. म्हणे काय? त्या रामाला त्यांनी माझ्या घरी आणावं लागेल आणि माझ्या मंचकावर आणून त्यांनी बसवावं लागेल. असं जर करणार असशील तर माझा पती मारण्याचं त्यांनी ज्ञान तुला सांगते. नवरा मारायचा आहे. म्हणे काय होतं? म्हणे तुम्ही याला मारलं की त्याच्याजवळ भोंगे आहेत, त्या भोंग्यांना अमृताचा कलश माहिती आहे, ते अमृताच्या कलशातून अमृत घेऊन येतात आणि याला त्यांनी अशा पद्धतीने अमृत पाजतात. अमृत पिलं की हा पुन्हा त्यांनी जिवंत होतो. म्हणून भोंग्यांमुळे हे सगळं त्यांनी होत आहे. हनुमंतरायाच्या लक्षात आलं हा मारून टाकल्यावर भोंगे गुणगुण गुणगुण करत जायला निघाले. हनुमंताने धर भोंगा की मार, धर भोंगा की मार, सारे भोंगे मारून टाकले. एक शेवटचा भोंगा होता तो शरण आला 7:45 दरम्यान. तो म्हणला हे बघा मला मारू नका. मी त्यांनी काय केलं? मला तुम्ही मारू नका. म्हणे मग मारणार नाही तुला माझं म्हणणं ऐकावं लागेल. म्हणे काय? ही जी चंद्रलेखा आहे ना हिच्या महालात जायचं आणि तिचा जो लाकडाचा पलंग आहे ना त्या पलंगाला आतून कुरतडायचं आणि असा कुरतडवायचा की वारा आला तरी पलंग त्यांनी अशा पद्धतीने खाली पडला पाहिजे, कोसळला पाहिजे. तो म्हणला ठीक आहे. म्हणून त्यांनी महाराज हा आसूर मारून टाकला, त्यानं पलंग कुरतडला आणि मग त्यांनी महाराज हिनं विनंती केली हनुमंताच्या समोर रामाला माझ्या घरी घेऊन चल. रामप्रभू घराच्या दिशेने आले, पण रामानं एक पत्नी व्रत धारण केलं होतं. दुसऱ्या स्त्रीच्या मंचकावर कसं जाऊन बसावं म्हणून रामाचं व्रत मोडायचं नाही म्हणून हनुमंतानं आधीच तरतूद केली होती. आणि वायुसूत आहेत ना महाराज, वायूचा पुत्र आहे वायुनंदन. वायुदेवाला फक्त सांगितलं की काहीतरी कला करा. सोसाट्याचा वारा आला आणि त्या वाऱ्याच्या योगानं राम मंचकावर बसायच्या आधीच मंचक पडला. तो मंचक खाली पडला आणि मग मात्र त्यांनी चंद्रलेखेनं पाहिलं की राम माझ्या मंचकावर बसत नाही. रामा माझं जीवन तुला देऊन टाकलं रे, माझा पती मारून टाकला तुझ्या प्राप्तीकरिता. पतीचा सुद्धा घात केला मी, स्वतः पतिव्रता असून नवरा मारला तुला त्यांनी प्राप्त करून घेण्याकरिता. आता तू पण प्राप्त झाला नाहीस आणि माझा पती पण मरून गेला, आता मी काय करू? रामप्रभूंना तिची करुणा आली महाराज. रामप्रभूंच्या मुखातून शब्द बाहेर पडले, हे बघ या अवतारामध्ये जसा तुला माझा छंद लागलेला आहे तसा मी पुढचा अवतार धारण करून येईन आणि पुढच्या अवतारात मला तुझा छंद लागलेला असेल असा त्यांनी भाव भगवंतानं प्रगट केला तिच्या समोर. म्हणून तीच आहे महाराज राधा. राधा होऊन त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाली. आता तीच भगवंताला घेऊन जाते. मंचकावर बसवायचं होतं ना म्हणून स्वतःच्या हातानं मंचकावर नेऊन बसवायचं आणि मग म्हणायचं देवा बोल ना माझ्याशी. मग त्यांनी सगळे लोक घरातले आपापल्या कामाला गेलेले असताना एकटी घरी आहे. तिने त्यांनी महाराज दरवाजा बंद करावा, भगवंताची विनवणी करावी, भगवंतानं तिच्या मंचकावर मोठं रूप धारण करून प्रगट व्हावं आणि मग तिच्याशी बोलायला सुरुवात करावी. आता जे बोलतोय ना त्याचं नाव आहे गुलगुला बोलत. हा महत्वाचा विचार आहे. रंगणी रांगात गुलगुला बोलत. आता गुलगुलू बोलतोय. सासूबाई घरी आल्या योगायोगानं म्हणे किती वेळची येत नाही, शेतात त्यांनी काम पडलेलं आहे, काय करावं? सासू आली बाहेर, तिने दरवाजा वाजवला, आहे सुनबाई. सुनबाईला कळालं सासूबाई आल्या. आतमध्ये कुजबुज आवाज ऐकू येत होता, मोठ्या माणसाचा आवाज येत होता. सासूला कळालं, म्हणजे एकटीच घरी आहे कोणाबरोबर बोलते आहे. दार उघड म्हणली पहिली. आता काय करावं? ती देवाला म्हणली, देवा अरे सासूबाई आल्या, आता माझं नांदणं अवघड होईल. आता जर त्यांना तू एवढा मोठा दिसला तर मला काय म्हणतील, मारून टाकतील ना देवा, आता तू लहान हो. देव म्हणला मला मोठं होण्याचा मंत्र येत होता, त्याच्यामुळे मी तो म्हणलो. आता मी मोठा झालो, गोष्ट खरी आहे, मला लहान व्हायचा मंत्र येत नाही ना, आता काय करायचं? ती म्हणली देवा मारतोस का, आता काय करू? साष्टांग प्रणिपात भगवंताच्या समोर केला. देवा काही कर लहान हो.
तिची व्याकुळता पाहिली, भगवान लहान झाले. दरवाजा उघडला, सासूबाई घरात आल्या. कोणाशी बोलत होती? कन्हैया आहे, श्यामसुंदर आहे, त्याच्याशी बोलते आहे. मोठ्या माणसाचा आवाज येत होता. सासूबाई जास्त बोलू नका. कन्हैया त्यांनी माझ्या समोर आहे, तुम्ही सगळं घर तपासून बघा. सगळं घर पाहून आली सासू, पण कुठंच मोठा माणूस दिसला नाही. तिला त्यांनी वाटायला लागलं हे झालं कसं. सासूबाई त्यांनी बोलायला लागल्या. सुनबाई म्हणल्या बघा आता तुमचं वय 60 पेक्षा जरा जास्त झालेलं आहे आणि 60च्या पुढे वय गेलं की घोटाळा होत असतो, त्याच्यामुळे तुम्ही घोटाळ्यात आलेले आहात. तुम्हाला लहान लेकराचा आवाज सुद्धा मोठ्या माणसासारखा वाटायला लागला. माझ्याशी भांडत जाऊ नका. जास्त बोलायला लागली सुनबाई. मग मात्र सासू म्हणली बाई तुझंच खरं. असं होत असतं महाराज बराच वेळेला. आता ते काय कीर्तनात सांगायसारखं असतं का? समजून घ्यायचं आपापलं ज्यानं त्यानं, अशी गोष्ट आहे. म्हणून त्यांनी महाराज सासूबाईला त्यांनी तिनं सांगावं, पण कन्हैयानं तिच्याशी बोलावं. गुलगुला बोलत रंगणी रांगत, गुलगुला बोलत आसुर रुळत चरण तळी. म्हणून आसुरांना भगवान त्यांनी मारतोय. एवढंच नाही महाराज, सगळ्या गावाला यानं वेड लावलं होतं. कसं काय वेड लावलं असेल? हा त्यांनी आता मोठा होऊ लागला. उभा राहू लागला. उभं राहता राहता चालू लागला. चालता चालता पळू लागला. मित्रांबरोबर खेळू लागला. भल्या पहाटे यशोदेनं त्याला जागं करावं. जागो मोहन प्यारे. देवानं त्यागणी महाराज जागं झालं की नित्यकर्म आटोपायला सुरुवात करावी. आणि नित्यकर्म आटोपत असताना यशोदेनं स्वतःच त्याचा शृंगार करायचा विचार करावा. त्याला त्याने सुवर्णाचा असताना रत्नजडित चौरंग, त्या चौरंगावर बसवावं. आणि बसल्यानंतर त्याने महाराज गंगाजळीमध्ये यमुनेचं पाणी घ्यावं. त्याच्यामध्ये गुलाबजल टाकावं. सुगंधी द्रव्य त्याने घ्यावं. उठणं, राजाचा मुलगा आहे ना, मग राजाशाही थाटातच स्नान झालं पाहिजे. त्याच्या अंगाला रोज उठणं लावावं. उठणं लावून त्याने अशा पद्धतीने स्वतःच्या हाताने गडवाभर पाणी त्याच्या मस्तकावर ओतावं. स्वतःच्या हातानं चोळून मळून त्याला स्नान घालावं. स्नान झाल्यानंतर स्वच्छ त्याचं अंग पुसून घ्यावं. आणि मग त्यांनी महाराज त्याला पितांबर नेसवावा. का कमरेला त्यांनी पिवळा पितांबर नेसवावा. एक शिला अशा पद्धतीने बांधावा. त्याला मांडीवर बसून त्याची केशभूषा आपल्या हातानं त्यांनी सुंदर त्यांनी सजवावी. म्हणजे माथा बाबर झोटी रामदेव महाराज सांगतात. त्याची केशभूषा सुंदर झाली की त्याच्यावर त्यांनी मोर मुकुट ठेवावा. त्याच्या डोळ्यामध्ये काजळ घालावं. त्याचे डोळे आकर्ण आहेत. आकर्ण म्हणजे काय? कानापर्यंत विस्तारलेले भगवंताचे नेत्र आहेत. त्याच्यामध्ये स्वतःच्या हातानं काजळ घालावं. त्याच्या कपाळावर मलयागिरी चंदन लावावा. त्याच्यावर केशराची ओटी द्यावी. त्याच्या गळामध्ये आभूषणं घालावेत. मनगटामध्ये त्यांनी मनगट्या घालाव्यात. दंडामध्ये बाजूबंद घालावेत. अतिशय सुंदर असणारा हा कन्हैया, त्याला दृष्ट लागू नये म्हणून त्यांनी त्याच्या गालावर स्वतःच्या हातानं त्यांनी महाराज काजळाचा एक ठिपका ठेवून द्यावा. आणि स्वतःच त्याच्याकडे विभोर होऊन पाहत राहावं. पाहता पाहता त्याची आलाबाला घ्यावी. आणि मग त्याला म्हणावं कन्हैया भूक लागली नाही का रे? हो म्हणे मैया फार भूक लागली ग, काहीतरी खायला दे. मग यशोदेनं त्याने हातामध्ये लोण्याची वाटी घ्यावी. स्वतःच्या हातानं त्याला लोणी खाऊ घालावं. लोणी खाता खाता कन्हैयानं चांगला ढेकर द्यावा. माझं पोट भरलेलं आहे असं त्याने आईला त्यानं सांगावं. मग वाटीत शिल्लक असणारं लोणी आहे, एवढं खाऊन घे का ना? नाही मला आता भूक नाही. अरे एवढं खाऊन घे, मी खाणार नाही. मग त्यांनी त्याचा हट्ट ऐकून ते खाऊ घालणं बंद करावं. मग सांगावं की तुझ्या हातात ठेव, जेव्हा वाटेल तेव्हा खा. त्याच्या हातात लोण्याचा उंडा त्यांनी द्यावा. आणि मग कन्हैयानं आईकडे पाहावं. तोंडाला लोणी लागलेलं आहे, हातामध्ये लोण्याचा उंडा आहे. आणि बोबड्या शब्दात आईला म्हणावं मैया मी मित्रांबरोबर खेळायला जाऊ असं म्हटलं की तिनं म्हणावं जा. मग हातात लोण्याचा उंडा घेऊन यानं मित्रांबरोबर खेळण्याकरिता निघावं. घराच्या बाहेर पडल्याबरोबर त्यांनी महाराज यानं मित्रांना हाका माराव्यात. कशाकरिता हाका मारतोय? सगळ्या गावाला कळालं पाहिजे मी आलेलो आहे, मी सगळ्यांकडे पाहतोय, सर्वांना आनंद देण्याकरिताच आलेलो आहे. मोठ्यानं हाका मारतोय. पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रीदाम, सुदाम, मधुमंगल, मनसुख सगळ्या गोपाळांना हाका मारू लागला. त्याचा मोठ्या मोठ्यानं होणारा आवाज सगळ्या गोकुळवासी लोकांनी ऐकावा. ऐकलं की कोणी दरवाजात, कोणी खिडकीत, कोणी अंगणात, कोणी छतावर जाऊन उभं राहावं आणि डोळे भरून भगवंताला पाहावं. त्याच्याकडे पाहतायत हे भगवंताला कळावं. आणि तिरक्या नजरेनं सर्वांकडे पाहून भगवंतानं त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य करावं. त्याच्या त्या हसण्यानं सर्व गोपाळ आणि गोपिका विभोर होऊन जाव्यात. हातात लोण्याचा उंडा आहे, तोंडाला लोणी लागलेला आहे, गवळणी त्याच्याकडे पाहतायत आणि पाहून स्वतःला विसरून जात आहेत. ही दिव्य अवस्था गोकुळवासी लोकांची झालेली आहे. महाराज वर्णन करून सांगतात. नाम म्हणे हाती लोण्याचा उंडा, 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 गवळणी त्याच्या
हे नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा, गवळणी त्या तोंडा बोललिया. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? पाहिला ना सर्वांनी कन्हैया? तो पाहिलाच पाहिजे महाराज. सगळ्यांच्या डोळ्यासमोर तो उभाच राहायला पाहिजे. त्याचं असं ध्यान सगळ्यांनी केलं पाहिजे. तो का म्हणे आईसे झाली वाचोनी, करणे तो शीन वाटत असे. तो शीनच आहे, बाकीचा सगळं करणं म्हणजे. त्याला अशा पद्धतीने पाहावं, हृदयात साठवावं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? देवाला आधी जाणावं, मग त्याला पाहावं, मग त्याला भेटावं. हा प्रक्रियाच आहे महाराज, हे सूत्रच आहेत, हे लक्षात ठेवा. देवाला आधी जाणावं. साधू संतांच्या माध्यमातून कणाकणात परमात्मा व्याप्त आहे. तो त्यांनी सर्व जगताचं अधिष्ठान आहे असं त्याला जाणावं. जाणून त्यांनी महाराज तोच जगताच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट आहे म्हणून जगतामध्ये त्याला पाहावं आणि पाहून त्याच्यावर प्रेम करावं आणि मग मनामध्ये त्याच्या भेटीची अपेक्षा करावी. नाही तर डायरेक्ट भेटीची अपेक्षा कराल, त्याला जाणलं नाही, त्याला पाहिलं नाही, तर तो त्यांनी महाराज कृपा करणार नाही. या क्रमानं गेलं पाहिजे. मग गोपिकांना वाटत होतं भगवान भेटावा. तो भेटण्याकरिता व्याकुळ होतो. त्या सर्वांनी भगवंताला पाहावं आणि पाहून विभोर होऊन जावं. त्याचं सौंदर्य पाहून गोपिकांनी त्यांनी स्वतःला विसरून जावं. त्याला सल्ला द्यावा महाराज. गोपिका सल्ला देत होत्या. आता त्यावेळेला काय संतांचे अभंग नव्हते. मग ते व्रज भाषेतला सल्ला आहे तो सांगतो तुमच्या समोर. गोपिका त्याला म्हणत होत्या, हे सजमत शाम नजर लग जाएगी, सजमत शाम नजर लग जाएगी, बरसाने की गुजरी, बरसाने की गुजरी तेरे पे मर जाएगी, सजमत शाम नजर लग जाएगी, सजमत शाम नजर लग जाएगी, शाम शाम मेरे शाम, शाम शाम मेरे शाम, ओ शाम शाम मेरे शाम, शाम शाम मेरे शाम. ऐकण्यासारखंच आहे, ऐकावं वाटतं पण 8च्या दरम्यान ऐकू नये असं. मग गडबड होते ना महाराज. मग पुन्हा तगणे 8 वाजल्यानंतर तुम्हीच घाबरे होणार. म्हणून अजून हक्काचे 10 मिनटं माझ्याकडे आहेत. तिथून पुढे जर 15 मिनटं झाले तर ते त्याने तुमचे असतील. असू द्या. म्हणून लक्षपूर्वक ऐका. कन्हैया त्याने सर्वांचं चित्त वेधून घेतो आहे. गोपिकांच्या मनामध्ये भावना निर्माण व्हावी की यशोदा काय भाग्यवान आहे. नाही, तिच्या घरी लोणी खातो, तिच्या मांडीवर जाऊन बसतो, तिच्या घरी खेळतो, उड्या मारतो, बागडतो, आई आई म्हणून तिच्या गळ्यामध्ये मिठी मारतो. असं त्याने आपल्या घरी सुद्धा कन्हैयानं यावं, आपल्या घरचं सुद्धा लोणी कन्हैयानं कधीतरी खावं, असे भाव गोपिकांच्या अंतकरणात निर्माण होऊ लागले. आणि हा मनकवडा आहे महाराज, फार मनकवडा आहे. त्याला सगळ्यांच्या मनातलं कळतं. जरा लक्षपूर्वक ऐका सगळ्यांनी, बरं कान उंच करून ऐका. महत्वाचा मुद्दा मी तुमच्या समोर सांगतोय. देवाला त्यांनी गोपिका मनातली मनात बोलवू लागल्या. त्याला बोलवल्याशिवाय येत नसतो महाराज, त्याला बोलवावं लागेल. आपण सामान्य संसारातले लोक आहोत की नाही. बरेच कार्यक्रम आपल्याकडे असतात. कोणाचं लग्न असतं, वास्तुशांती असते, जागरण गोंधळ असतं, त्याच्या पत्रिका छापतात आणि पत्रिका वाटतात. आपल्याला पत्रिका आली तर आपण लग्नाला जातो. महत्वाचा मुद्दा आहे की नाही. बिगर पत्रिकेचं जातं का कोणी? एखादं खाण्यावरही जात असेल त्याचा मुद्दा सोडून द्या. पण आबरूचा माणूस बिगर आमंत्रणाचं जात नाही, पत्रिकेशिवाय जात नाही. सामान्य संसारातले लोक बिगर आमंत्रणाचं जर कोणाच्या दारात जात नसतील तर जगाचा मालक बिगर आमंत्रणाचा आपल्याकडे येईल का? येणार नाही महाराज. तो कन्हैया भेटावा असं जर वाटत असेल, जगन्नियंता परमात्मा आपल्याजवळ त्यांनी यावा असं जर वाटत असेल, त्याला आमंत्रण दिलं पाहिजे. आणि कुठे द्यायला आमंत्रण? तो जिथे राहतो, जिथे त्यांनी उभा आहे तिथं जाऊन सांगितलं पाहिजे. आणि ती हीच जागा आहे, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तो इथं उभाच आहे. नका पाहू कोठे, करा हरी कथा, तेथे अवचिता प्रगटेल. म्हणून त्यांनी महाराज कीर्तनात जैसी समचरणांची शोभा, तेथे असे देव उभा, देव कीर्तनात उभा आहे. म्हणून बसलेल्या लोकांनी माझं म्हणणं कान उंच करून ऐका आणि मनातले मनात देव या ठिकाणी उभा आहे असं समजून त्याच्याशी बोला. आणि काय बोला? त्याला कळवळून म्हणा, भगवंता हा बाबा बराच वेळची बडबड करतो आहे की तू भेटत असतो, तू येत असतो, तू दिसत असतो, तू बोलत असतो, तू खात असतो, या सगळ्या गोष्टी त्यांनी होत असतात. मला सुद्धा वाटतं तू मला भेटावास, मला सुद्धा वाटतं कधीतरी माझ्या घरी यावास, माझ्या घरी आल्यानंतर एका मंचकावर मी तुला बसवावं, मी तुझ्याशी त्याने गुलुगुलू बोलावं, माझ्या हातानं तुला मी लोणी खाऊ घालावं, असं मला सुद्धा वाटतं. देवा कधीतरी माझ्या घरी येणार आहे असं भगवंताला म्हणायला तयार आहात का तुम्ही सगळेजण? आता मी थोडंसं भजन म्हणतो. तेवढ्या भजनाच्या काळात सगळ्यांनी डोळे बंद करून भगवंताचं स्मरण करायचं आणि भगवंताला स्वतःचं अंतकरण प्रगट करून दाखवायचं. विठोबा विठोबा
गोपिकांच्या मनातला भाव भगवंतानं जाणावा आणि ज्या ज्या गोपीला वाटत होतं देवानं घरी यावं, कन्हैयानं नेमकं सगळ्या गोपाळांना बरोबर घ्यावं आणि त्याच गोपीच्या घरी चोरी करण्याकरिता जावं, लोणी चोरण्याचं निमित्त करावं, पण गोपीला आनंद देण्याकरिता जावं. गोपिकांना आनंद देण्याकरिताच जात होता, म्हणून तर गोपिका बोलून जात होत्या. लोणी खाल्लं रे खाल्लं की दुसऱ्या दिवशी गोपिकाने गारहाणं सांगण्याकरिता जायचं. यशोदे, तुझ्या पोराला काही समजून सांग. लोणी खाण्याकरिता त्यांनी येतो, आमचे माठ फोडून टाकतो, सगळ्या दया दुधाचा रबडा करून टाकतो. गारहाणं सांगायला सुरुवात त्यांनी गोपिकांनी केली. गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. गोपिकांनी भांडण करण्याकरिता यावं यशोदा राणीच्या समोर. यशोदे, अगं कृष्णाला सांग काही, आम्ही गोकुळात राहावं का जावं? सगळे दही दूध तुपाचे माठ फोडून टाकतो, रबडा करून टाकतो दह्या दुधाचा, सगळे माठ मोकळे करून पालथे घालून ठेवतो, अगं समजून सांग. तिनं मान्यच करू नये महाराज. बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसते गोजिरवाणे, काय सांगता गारहाणे ग गोकुळच्या नारी. त्यांना म्हणावं, 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी माझ्या खेळे, तुम्ही लटकाच घेता आळ गोकुळच्या नारी. तिनं मान्यच करू नये. मग त्याने काय करावं? हिनं त्याने सांगावं, यशोदेनं, हे बघा, तुम्ही माझ्या बाळाचं गारहाणं सांगता आहात. माझ्या घरी 9 लाख गायी आहेत, दूध दुभतं भरपूर आहे, माझ्या घरी कन्हैया भरपूर खातो आहे, तुमच्या घरी चोरी करायला येऊ शकत नाही, तरी पण तुम्ही सांगतात. जर खरंच चोरी करतो असं तुम्हाला म्हणायचं आहे तर त्याला पकडून दाखवा. त्याला जर तुम्ही पकडून दाखवलं तर मग त्यांनी तुम्हाला खरं समजीन. आता गोपिका पकडण्याच्या विचारात आहेत महाराज कन्हैयाला, पण हा कन्हैया असा आहे, पकडला जात नाही. यशोदेनं कन्हैयाचा कान पकडावा आणि समजून सांगावं, कान्हा, हे कृष्णा तुला मी ताकीद करीते रे, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कान्हा, लोकांच्या घरी जाऊ नकोस. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? आता 8 वाजलेले आहेत, अजून 5-10 मिनिटं ऐकण्याच्या मनस्थितीत आहात का? नसलं तर मग थांबू पण शकतो मी लगेच, कारण झालं ना महाराज, अभंग सोडून झालेला आहे सगळा. आता 2 मिनिटात अगदी खोड्या करतो म्हणून जा वनात, घरी राहू नको एवढं सांगितलं की खेळ झालं की फुटली दहीहंडी. काय हरकत आहे? 1-2 प्रसंग त्यांनी जर ऐकले तर तुम्हाला बरं वाटेल, आहे की नाही? म्हणून त्यांनी सांगतो. तुम्हाला वाटत जे याला फार हाऊस आहे सांगायची, दमून जातो ना बडबड करून करून. मी सकाळचं कीर्तन करून आलो आहे आत्ता. म्हणून त्यांनी हाऊस, हे काय बऱ्याच ठिकाणी असं होतं महाराज, लोक घड्याळ तरी दाखवतात, नाहीतर थांब तरी म्हणतात. हे कीर्तनात घड्याळ दाखवणारे लोक आहेत ना, यांच्याकरिता देवाने स्वतंत्र तरतूद केलेली आहे. म्हणजे मला भागवताच्या नियमानुसार 28 नरक तर माहीतच आहेत. देवाने 29वा नरक तयार केले कीर्तनात घड्याळ दाखवणाऱ्या लोकांकरता. त्याच्याकरता नरकच दुसरं साधनच नाही महाराज काही, असे देखणे आवडत आहे. म्हणून कीर्तनात कधी घड्याळ दाखवायचं नाही, नरकात अजिबात जायचं नाही. असा डोस दिला ना आधी, मग लोक शांतपणे ऐकतात. असू द्या, तुमचा जीव खाणार नाही, 5-10 मिनिटात थांबतो. तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसता म्हणून सांगतो, लक्षपूर्वक ऐका. गोपिका त्यांनी गारहाणं सांगतात म्हणून कन्हैयाचा कान पकडला. कृष्णा तुला मी ताकीद करीते, लोकांच्या घरी जाऊ नकोस. तरी कन्हैया ऐकत नाही महाराज. एक गोपी गारहाणं सांगण्याकरिता आलीच. ती आल्यानंतर त्यांनी यशोदेन रोज गारहाणं ऐकून ऐकून व्याकुळ झाली होती. किती गारहाणं सांगता? काय केलं म्हणे? अगं आमच्या घरात घुसला आणि दहीदूध त्यांनी खाल्लं, सगळे माठ फोडून टाकले. आता यशोदेनं पवित्रा बदलला. लक्षपूर्वक ऐका, कान उंच करून ऐका. पदरच खोला महाराज. ती जशी भांडते तशी यशोदा भांडायला लागली. काय म्हणते तिला? किती खाल्लं ग म्हणे तुझं दहीदूध तूप लोणी, त्याच्या 4 पट तुला देते चल. आणि किती तुझे मडके फोडले, सगळा कुंभारवाडा तुझ्या नावावर करून देते चल. म्हणले मडकेच मडके घेऊन देते. काय माझ्या बाळाचं गारहाणं सांगतेस? असं बोलायला सुरुवात केली. मोबदला देण्याच्या तयारात यशोदा. हे ज्या वेळेला त्या गोपीनं ऐकलं त्यावेळेला गोपी व्याकुळ झाली. यशोदे, खरं सांगते, तुझ्यासमोर गारहाणं सांगण्याकरिता आले नाही. मग
मला काय झालंय ते सांगण्याकरिता आले. काय झालं गाऱ्हाणं सांगणं हे निमित्त आहे. मी तुझ्या बाळाला पाहण्याकरिता आले ग. काय झालं नेमकं सांग. म्हणे काल सकाळी मी पाण्याला जात होते. मी पाण्याला जात असताना तुझा हा कन्हैया सगळ्या गोपाळांबरोबर खेळत होता आणि खेळत असताना त्याचं तोंड गोपाळांच्या दिशेनं होतं. मी त्याने रस्त्यानं जाता जाता त्याला वळून पाहिलं. पाहिल्यानंतर मला असं वाटलं की हा कन्हैया काय सुंदर आहे, नाही काय छान आहे. हा त्याने यशोदेच्या घरचं लोणी खातो. हा कधी जर माझ्या घरी आला आणि यानं माझ्या घरचं लोणी खाल्लं तर किती चांगलं होईल, नाही असं फक्त मला वाटलं. गोपी सांगते यशोदेला. काय झालं माहिती आहे मग, या कन्हैयानं गोपाळांकडे पाहता पाहता सहज माझ्याकडे मागे वळून पाहिलं आणि फक्त पाहिलं नाही, माझ्याकडे पाहून हसला. माझ्याकडे पाहून हसला. कन्हैया माझ्याकडे पाहून हसला. मला फार विशेष वाटलं. मी मनातली मनात म्हणते यानं माझ्या घरी यावं. आणि यांना कळालं कसं, यानं मागे वळून पाहिलं, माझ्याकडे पाहून हसला. तिला फार आनंद झाला. महाराज तो परत मित्रांबरोबर खेळू लागला. ही पाण्याला निघून गेली. दिवसभर त्यांनी माझ्या घरातले कामं मी आवरले. गोपी सांगते यशोदेला. आणि सगळे कामं आटोपल्यानंतर अंथरुणावर अंग टाकलं आणि मग माझ्या मनात विचार यायला लागला. कन्हैया माझ्याकडे पाहून हसला. देव माझ्याकडे पाहून हसला. अरे देव हसण्याकरिता आणि देव बोलण्याकरिता काय भाग्य लागत असेल, नाही काही ऐसा पात्र होईन लाभासी नेनो ऋषिकेशी तुष्ट येईल. देव माझ्याकडे पाहून बोलला. ही भावना तयार होण्याकरिता फार मोठं भाग्य असावं लागतं. आमचे भाऊ सांगायचे, भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर, ते मला एक दृष्टांत सांगायचे. पूर्वीच्या काळात लग्न कार्य व्हायचे ना महाराज, लग्न झाल्यानंतर त्यांनी 5-5, 6-6 वर्ष नवरा बायको किंवा करून बोलायचे नाहीत लोकांच्या समोर. त्यांना बोलायला चान्सच मिळायचा नाही. मग काय करायचं, एक दिवशी त्यांनी महाराज तो नवरदेव आहे ना 5-6 वर्षानंतर लग्नानंतर तो त्यांनी नांगर धरायला गेला होता. पहाटे नांगर धरतात, नांगर धरायला गेला होता आणि रानात त्यांनी शेणकूर करण्याकरिता ही गेली होती त्याची बायको. मग तिनं काय त्यांनी केलं, तो नांगर धरून दमला होता, थोडं झाडाखाली येऊन बसला. बसल्यानंतर हिनं ते घमेलं त्यांनी उचललं आणि उचलल्याबरोबर ते उकिरड्यात टाकलं की धपकन वाजलं. असं वाजलं, दोन्ही बाजूने वाजलं, धपकन वाजलं की त्याला आवाज गेला. त्यानं तिकडून आवाज दिला, कोण आहे. आता कोण आहे म्हटलं की ही सहजच म्हणली मी आहे. एवढंच झालं फक्त. तो म्हणला कोण आहे आणि ती म्हणली मीच आहे. एवढंच झालं फक्त. तो तिकडे कामाला निघून गेला आणि ही इकडे त्याने काम करायला लागली. पण एवढा आनंद झाला, ते बोलले, ते माझ्याशी बोलले. घमेला उचलायचं. ते म्हणले कोण आहे, मी म्हणले मीच आहे. ते म्हणले कोण आहे, मी म्हणले मीच आहे. दिवसभर तोच पाढा म्हणत होती. ते म्हणले, आता भाऊ फार सुंदर सांगायचे, मला तसं सांगता येत नाही, पण त्यांचं मला जिवंत ठेवायचंय ना म्हणून जपून ठेवतोय पोटामध्ये. महत्वाचा मुद्दा सांगतो. ते म्हणले कोण आहे, मी म्हणले मीच आहे. लक्ष बरोबर आहे का. अरे सामान्य संसारातला नवरा एक शब्द बोलला तर एवढा आनंद झाला. जगाचा मालक जर एक शब्द बोलला तर किती आनंद होईल. त्याच्यासारखा आनंद जगात दुसरा कोणता असेल. अरे कधीतरी स्वप्न बघा, कधीतरी स्वप्न रंगवा की जगाचा मालक माझ्या समोर यावा, त्यानं माझ्याशी बोलावं, त्यानं मला दिसावं, त्यानं मला हृदयाला लावावं, त्याने माझ्या मस्तकावर हात फिरवावा, त्यानं मला प्रेमानं म्हणावं, बाळा अरे तुझ्याकरिता प्रगट झालो, चिंता करू नकोस, मी आहे, तुला कधीच सोडून देणार नाही. सगळं जग जरी सोडून निघून गेलं तरी मी तुझ्याबरोबर कायमस्वरूपी राहीन, असं त्यानं मला म्हणावं. असं स्वप्न तरी निदान बघा. त्याला काही खर्च लागत नाही, त्याला काही जीएसटी बसत नाही, त्याला काही त्रास नाही महाराज. फक्त अंतकरण भगवंताच्या समोर प्रगट करायचं असतंय. हा महत्वाचा विचार आहे. गोपीनं अंतकरण प्रगट केलं. कन्हैयानं वळून पाहिलं आणि पाहिल्यानंतर हसला. हसल्यानंतर तिला कळालं का हसला. संध्याकाळी त्यांनी वाट पाहते आहे देव यावा म्हणून, पण स्वतःलाच म्हणते आहे असं माझं भाग्य कुठे की देव माझ्या घरी येईल. विचार करू लागली देव येईना. मग काय करावं. खिडकीत जाऊन उभे राहिले, देव दिसे ना. मग थोड्या वेळानं कुजबूज ऐकू आली. अरे म्हणे कुजबूज ऐकू येते. मग उठून पाहायला गेली, खरंच कन्हैया येत होता. एकटा नाही, सगळी टोळी घेऊन येत होता. सगळी टोळी आली होती, सगळे गोपाळ बरोबर होते. अरे म्हणे आला आणि माझ्याच घराच्या दिशेने येतोय. काय केलं माहिती आहे, उठून त्यांनी घराची दरवाजाची कडी उघडी करून ठेवली. गोपीनं स्वतःच कडी उघडली. बरं महत्वाचा विचार सांगतोय. आणि भिंतीच्या मागे जाऊन दडून उभी राहिली. हा कन्हैया आला, यानं हळूच दरवाजा उघडला. तो गोपाळांना म्हणत होता, यालं तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. स्वतः पुढे चालला. एक एक शब्द महत्वाचा ऐका. स्वतः पुढे चालला आणि गोपाळांना मागून त्यांनी घेऊन जातोय. आधी पुढे गेला, सगळ्या गोपाळांना आपल्या मागे, अवघे माझ्या मागे मागे म्हणतोय, सगळ्यांना मागे मागे घेऊन गेला. गोपी म्हटले, मी सगळं पाहते आहे. माझ्या समोर घरात घुसला. जे दही दुधाचे माठ त्यांनी ठेवले होते तिथे गोपाळांना घेऊन गेला.
माझ्या समोर ते माठ फोडले, त्याचा दह्या दुधाचा रबडा करून सगळ्या गोपाळांना खाऊ घातला. जो तुम्ही वारे दोही करे असं त्यांनी सगळ्यांना उभं केलं. शिंके लाविले दुरी होतो तिघांचे मी वरी, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी करे, असं त्यांनी वाहती त्या धारा घ्यारे दोही त्या कोपरा असं सांगत होता. हे सगळं मी पाहिलं. माझ्या समोर त्यानं दही दूध तुपलोनी खाल्लं आणि सगळं खाऊन झाल्यानंतर जाण्याकरिता निघाला. पण मगाची जशी परिस्थिती होती की हा पुढे चालत होता आणि गोपाळांना मागून घेऊन जात होता, आता तसं नव्हतं. मग काय झालं, आता गोपाळांना सगळ्यांना पुढे काढून दिलं आणि तो मागे थांबला. आणि मागे थांबल्यानंतर त्याने महाराज सगळे गोपाळ बाहेर निघून गेल्यानंतर कोण जाणे त्याला कसं कळालं, मी भिंतीच्या आडून पाहत होते, माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि उभं राहून त्याने माझ्याकडे पाहून परत एकदा हसला. काहीच बोलला नाही. सकाळी पण बोलला नव्हता आणि आता पण बोलला नाही. निघून गेला. तो निघून गेल्यानंतर मी दरवाजा बंद करून घेतला, अंग टाकला अंथरुणावरती, पण मला झोप येईना. असं वाटत होतं तो कन्हैया परत कधी पाहीन. त्याला पाहण्याची आस अंतकरणात लागली होती. सूर्यनारायण त्याने लवकर उदयाला यावा. मी त्याची विनंती करत होती, सूर्यनारायणा लवकर उदयाला ये, मला माझा देव पाहायचा आहे. सूर्य उदयाला आला आणि आता त्याने भगवंताला पाहायला जायचं, पण काय निमित्त करून पाहायला जाऊ, म्हणून त्याचं गारहाणं सांगण्याचं निमित्त केलं. आणि तुझा मुलगा पाहण्याकरिता आले, तुझा देव पाहण्याकरिता आले, मला लोणी देऊ नकोस ग. मला मडके त्यांनी मागायचे नाहीत, मी मडके मागायला आले नाही, मी कन्हैयाला पाहण्याकरिता आले. सुरुवातीला हसला होता सांगण्याकरिता, तुझ्या मनात शुद्ध भाव आहे ना मला भेटण्याचा, मी तुझ्या घरी येणार, हे पहिल्या हसण्यातलं म्हणणं होतं. आणि दुसऱ्यांदा हसला, त्याचं कारण असं होतं की जो शुद्ध भावनेनं मला बोलावतो मी त्याच्याकडे जातच असतो बघ, त्याच्यामुळेच मी तुझ्याकडे आलो, हे दुसऱ्यांदा हसण्याचं कारण होतं. म्हणून तो हसला, चित्तात घर करून बसला. म्हणून गवळणी त्या तोंडा भुलल, अशा पद्धतीनं भगवंताच्या मुखारविंदाला पाहून सगळ्या गवळणी भुलून गेल्या होत्या. माझ्याकडे सांगण्यासारखं बरंच आहे, पण निर्धारित वेळ त्यांनी संपून गेली की नाही म्हणून थांबलं पाहिजे. आणि काल्याचं कीर्तन जर बरोबर काट्यावर झालं तर ते महाप्रसाद खाल्ल्यासारखं वाटत नाही, ते फक्त मुरमुरे खाल्ल्यासारखंच वाटतं. मग कुठं काट्यावर परमार्थ असतो का? ज्यांचा काट्यावर परमार्थ, देव पण त्यांना काट्यावरच धरतो. तुमचं काट्यावर आहे ना, मग मी पण तुम्हाला काट्यावर, हे यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, असं आहे ना. म्हणजे मला जसं बसतात मी त्यांना तसाच बसतो. मग आपलं जर काट्यावर असलं तर देव पण आपला काटा करील. मग लक्षपूर्वक आहे का, महत्वाचा मुद्दा सांगतोय. ते म्हणले थांबा, नाही नाही, ते म्हणले 10 मिनिटं वाढवा. जेवढ्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांना वाटतं व्हावं अजून, असू द्या, नाही जास्त लांबवणार. कन्हैया आता थांबायच्याच विचारात आलं, 10 मिनिटं जाणारच आहेत थांबायला. लक्षपूर्वक आहे का. कन्हैया अशा पद्धतीने लीला करतोय, सर्वांचं चित्त वेधून घेतोय. गोपीच्या अंतकरणातली भावना यशोदेला कळाली, पण गोपिका त्यागनी महाराज भगवंताच्या छंदात आहेत, त्याला पकडण्याचा प्रयत्न करू लागल्या. एक गोपी त्यागनी कन्हैयाला पकडायचंच म्हटली. हा कन्हैया त्यागनी महाराज तिच्या घरामध्ये घुसला आणि घरात घुसल्यानंतर त्यागनी आता तो शोधू लागला गोपाळांना खाऊ घालायचंय. मग डेरे त्यागनी पाहायला लागला. एक डेरा होता मोठा, त्याच्या उंची एवढाच होता महाराज. आणि आता त्यागनी त्या डेऱ्याला पाहिलं आणि त्यात हात घालून पाहत होता लोणी आहे का काय आहे म्हणून. हात घातला, इतक्यात गोपी आली महाराज. आता गोपी आल्याचं त्यांनी त्याला कळालं. आता काय करू म्हणला, कुठं लपून बसू, लपायला जागाच सापडली नाही. तो डेरा होता ना मोठा, त्याच्या उंची एवढाच होता, त्या डेऱ्यातच उडी मारली. आता तो त्यांनी दह्याचा डेरा होता, त्याच्यात त्यांनी डबे धरून बसला. आता ती गोपी आली, नेमकं त्या गोपीला त्याच्यातच मंथन करायचं होतं. म्हणून रवी घेऊन आली. ज्या डेऱ्यात देव बसला होता त्याच्यातच वरून रवी घातली आणि मंथन करायला सुरुवात केली. आता हे मंथन सुरू झालं. बराच वेळापर्यंत मंथन केलं पण त्यांनी लोणीच प्रगट होईना. उनवणी शिळवणी घाले ते परते लोणी येईना. काय झाले बाई टोने सासूबाई कळेना. सासूबाई काय टोनं झालं काय समजत नाही, काय करू लोणी प्रगट होत नाही. मग रवी बाहेर काढली आणि हात घातला डेऱ्यामध्ये आणि डेऱ्यात हात घालून त्यांनी पाहते आहे तर याचे केसच हाताला लागले डोक्याचे. मग काय करावं असं त्यांनी धरलं. काय हाताला लागतं म्हणून उचललं. हा उभाच राहिला महाराज. ते तू आहेस होय? तो म्हणला मीच आहे. ये बाहेर, तुझी आई फार शहाणपणा करते म्हणे, रंगी हात पकडून दाखवा. आता हात नाही अख्खाच रंगलेला आहेस, हे म्हणे बाहेर. तसाच बाहेर आला महाराज.
चल म्हणे तुझ्या आईकडे घेऊन जाते. आता वक्ते बाबा फार सुंदर सांगतात बरं हे. आता मला त्यांच्या शब्दात नाही सांगता याचं, मोठ्या माणसाची नक्कल करत जाऊ नये. आता त्यांचं नको सांगू मग कोणाचं सांगू असा प्रश्न आहे ना, तो तिकडून मुद्दा तसाच आहे. हा मग आता त्यांचं सांगावं लागतंय, हा महत्वाचा भाव आहे. असू द्या. बाहेर काढला देव, चल म्हणे तुझ्या आईकडे घेऊन जाते. त्याचा हात असा पकडला आणि हात पकडून त्यांनी ओढायला सुरुवात केली. हा फार शहाणपणा करते म्हणे तुझी आई, आता दाखवतेच आणि तू कसा चोरी करतोस ते. आणि चालता चालता त्याने महाराज तिच्या मनामध्ये भावना निर्माण झाली. सगळ्या गावाला यानं त्रास दिला, कोणाच्या हाताला लागला नाही, हिनं पकडला. हे आहे ना फार वाईट आहे महाराज, फार घातक आहे हे छाती बडवणं. हे छाती बडवणं म्हणजे नरकात जायची वाटच आहे ती. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यागणी महाराज मी पकडला म्हणली, कोणालाच पकडता नाही आला, मी पकडला हे त्यागणी महाराज अशा पद्धतीनं बोलायला लागले. देव म्हणला असं का, त्याला सगळं चालतं फक्त फुगीरपणा चालत नाही. देवासमोर फुगीरपणा करू नये. करायचाच असलं तर घरी करायचा, बायका पोरांच्या पुढं. बायकोवर रुबाब करायचा, पोरांवर करायचा, देवावर नाही करायचा. देवाच्या समोर फुगीरपणा चालत नाही, संतांच्या समोर फुगीरपणा चालत नाही. तिथं लीनताच असावी लागते, त्यांच्या समोर लीन व्हावं लागेल. महत्वाची गोष्ट आहे. हिला अभिमान झाला. देव म्हणला आता काय करावं, तुला अद्दल घडवली पाहिजे. तो हात त्याचा धरला होता ना, ओढत चालली ती फरफटत. काय करावं, देव म्हणला अगं काकी माझा हात दुखायला लागला, जरा हात तरी बदल. आता हात बदल म्हणलं की त्या ती म्हणली ठीक आहे हात बदलते. तिनं लांबलचक पदर डोक्यावर घेतलेला होता, देवाचा हात धरून ओढत होती. चालता चालता त्यांनी स्वतःचा हात त्याने सोडवला आणि तिच्या पोराचाच हात घातला त्याच्या हातात. त्याचं नाव होतं पेंद्या. तिला पेंद्याचा हात घालून आता ओढायला लागली. चल म्हणली तुला यशोदेच्या समोर नेते, फार शहाणपणा करतोस. तो म्हणायचा अगं आई मी आहे, अगं आई मी आहे, आई आई करू नको, शहाणपणा करू नको, नेतेच म्हणे तुझ्या आईच्या समोर. आता काय करावं. तोपर्यंत हा हात सोडून पळाला सुद्धा. पळून यमुनेच्या पात्रात उडी मारली. सगळा त्याने निर्मळ झाला. दुसरे कपडे त्याने घातले. यशोदेच्या समोर जाऊन हजर झाला. यशोदा स्वयंपाक करत होती. मैया मला कडेवर घे. अरे कडेवर का घ्यायचं म्हणे, मी स्वयंपाक करते आहे, मला बाकीचं माहित नाही, मला कडेवर घे. अरे का कडेवर घ्यायचं ते तरी सांग. तुला माहित नाही मला गिऱ्हाईक यायला लागलंय. जवळ आलं म्हणला गिऱ्हाईक, मला पटकन कडेवर घे असं म्हटलं की यशोदेने त्याला कडेवर घेतलं. आणि कडेवर घेतल्यानंतर अशा पद्धतीने ती गोपी त्यांनी समोर आली. आणि आल्यानंतर यशोदे बाहेर आहे, बाहेर आहे म्हणलं की यशोदा आणि त्यांनी बाहेर आली. एकटी नाही आली, याला कडेवर घेऊन आली. आता कडेवर घेऊन त्यांनी दारात आली, उभी राहिली. काय काम आहे तुझं. तिने जरा वर पाहिलं. वर पाहिलं की तिला यशोदा दिसली, पण एकटी नाही दिसली. तिच्या कडेवर कन्हैया पण दिसला. ती म्हणली माझं जे काम आहे ते तर तिच्या कडेवर आहे, मग माझ्या हातात कोण आहे. बारकाईनं तिचं अरे पेंद्या तू कधी आला. तो म्हणलं पहिल्यापासून मीच आहे, घरातून निघल्यापासून मीच आहे. बरंच ओढत ओढत तिथपर्यंत नेलं. यशोदा म्हणली बाई काय काम आहे तुझं मला सांग. ती दिला हात सोडून पोराचा हात वर केली. म्हणजे काय नाही सहज आली होती फिरायला. आता काय फिरायला गेली होती वय, गारणं सांगायला आली, पण भगवंतानं तिची फजिती करून टाकली. अशा फार लोकांच्या फजित्या केल्या महाराज, त्याचा नाद करायचा नाही. तो त्यांनी कधी फजिती करील कोणाची सांगता येत नाही. म्हणून कन्हैया अशा खोड्या करू लागला. यशोदेनं विचार केला की आता हा फार खोड्या करतोय. कोणाच्या घरातच घुसायचं, जळकं लाकूड काढायचं असं त्या घरा देऊ का घर पेटून म्हणला तुझं माझ्या घरी गारणं सांगायला येतेच. तिच्या तोंडावर धरायचं, देणं तोंडावर तुझ्या बापाचे घर, असं त्यांनी दमदाटीच करायची महाराज. कोणी अष्टदळ काढले अंगणी, वरे मोते चक्रपाणी, कोणाच्या दाढीची विणीची गाठणच मारून टाकायची आणि सगळ्या गावात हिंडून आणायचं महाराज. अशी त्यांनी अनेक प्रकारच्या खोड्या करू लागला. यशोदा म्हणली आता घरी राहू नकोस, उद्या जाई वना, सवे घेऊन गोधना, गोमातेला घेऊन त्यांनी रानात जा. असं ज्या वेळेला त्यांनी सांगितलं, कन्हैया सगळ्या गोपाळांना हक्का मारू लागला. छोट्या छोट्या गोमातेला जवळ त्यांनी घेतलेलं आहे. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सोमेरो मदन गोपाल रे, कारी कारी गैया गोरे गोरे ग्वाल, श्याम वर्ण मेरो मदन गोपाल. कन्हैया वनाच्या दिशेनं त्यांनी जाऊ लागला. गाई गोपाळ सवंगडे वना, सर्वजण वनाला जात आहेत. वनात गेल्यानंतर भगवान अनेक प्रकारचे खेळ करू लागला. Oh
असं असं करतंय ना, मला नाचा वाटतं पण नाचता येणार मला त्याच्यावर. या पोरांचा हेवा वाटायला लागला मला, आता मला नाचता येणं म्हणून. नाचायची जागा हेच आहे महाराज, इथंच नाचत जावं. जे इथं नाचतात ना, चरणी चिर जे वंदी शोळ पाणी, नाचते कीर्तनी त्यांची माथा. कुठेही नाच लोक, कुठेही नाचतात. आता कुठं कुठं काय सांगू, कुठं नाचतात पण सगळं वर्णन सांगायला नको, वेळ संपून गेले. अनेक प्रकारचे खेळ कन्हैया खेळू लागला. खेळून खेळून सर्वजण दमले होते, पोटात भूक लागली होती महाराज. सतत एक खेळ आपण ऐकतो, शेवटचा खेळ त्यांनी सांगतो आणि थांबतो. खेळाचं नाव आहे कांदाफोडी. तुम्ही कधी खेळले होते का कांदाफोडी? कांदाफोडी म्हणजे काय करायचं, एकानं पाय पसरून बसायचं, त्याच्यावरून एकानं उडी मारायची. मग एका पायावर दुसरा पाय ठेवायचा, त्याच्यावरून उडी मारायची. मग दोन पायावर गीट ठेवायची, त्याच्यावरून उडी मार. खाली दबी धरून बसायचं, त्याच्यावरून उडी मारायची. मग गुडघ्यावर हात ठेवून वाकायचं, त्याच्यावरून उडी मारायची. मग सरळ उभं राहून मान खाली घालायची, खांद्यावरून उडी मारायची. मग सरळ उभं राहायचं आणि डोक्यावरून उडी मारायची. याला शेवटची उडी म्हणायचं, शेवटची उडी. सगळ्या उड्या त्यांनी बरोबर येतात, पण शेवटची उडी बऱ्याच वेळेला घोटाळ्यात आणते. आणि शेवटची उडी जर हुकली तर राज्य घ्यावं लागतं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. म्हणून शेवटची उडी साधता आली पाहिजे. माणसाचं शरीर प्राप्त झालेलंच आहे, मनुष्य जीवन प्राप्त झालेलं आहे. लोक जीवनभर फार उड्या मारतात, पण एक उडी आहे त्याला शेवटची उडी म्हणतात. ती जर साधता आली नाही तर राज्य घ्यावं लागेल, म्हणजे परत जन्माला यावं लागेल, 84 लाख योनीत फिरावं लागेल. उड्या मारणारा होता वाकुड्या, उड्या मारत होता. सगळ्या उड्या बरोबर आल्या, फक्त एकच उडी त्याने हुकली. देव म्हणला आता राज्य घे. मग काय करायचं, मला खांद्यावर घे म्हणला आणि सगळ्या गावात चक्कर मारून आण वृंदावनामध्ये. मग देवाला खांद्यावर घेतलं, वाकोड्यानं चक्कर मारायला लागला. आता चक्कर मारून मारून दम लागला महाराज, त्याला फार थकला आणि हळूच म्हणला, देवा खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे काय खेळायचे सुख. आता काय खेळायचं सुख आहे, खेळ मोडावा परता, मग खेळ मोडून टाका म्हटलं. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी भगवंतानं खांद्यावरून खाली उतरून खेळ मोडलेला आहे. खडकावर जाऊन बसलेला आहे. खडके सोडलेल्या मोठा, आजीचा दहिकाला गोमटा. सगळ्या गोपाळांना जवळ घेतलं, सगळ्यांना कमलाकार अशा पद्धतीने बसवलं. छोट्या छोट्या गोपाळांना जवळ घेतलं, मोठ्या मोठ्यांना जरा दूर बसवलंय. छोटं मोठं काय आहे, जे अनन्य भावानं शरण आलेले आहेत त्यांना जवळ घेतलं, जे ज्ञानाच्या अभिमानानं फुगलेले आहेत त्यांना जरा लांब बसवलं. आणि जवळ घेऊन त्यांनी काला स्वतःच्या हातानं वाटू लागला. भागवतकार त्याचं वर्णन करून सांगतात महाराज. हरिम अभिभ्रदवेनुम जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मश्रुण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरी सुरधो हासे नर्म विस्वै स्वर्गे लोके मिषति बभुजे यज्ञ भुक् बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की भगवंतानं काला केला, सगळे गोपाळ संतुष्ट झाले. निळा मनेक्षराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद. ब्रह्मानंद सर्व गोपाळांना प्राप्त झाला. हा प्रसंग इथपर्यंतच सांगायचा असतो, आपण त्या मुद्द्यावर आलेलो आहोत. 10 मिनिटं वाढवून दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद करतो. म्हणून त्यांनी निदान सुटसुटीत सर्वांच्या समोर बोलता आलं. काला 3 प्रकारचा असतो, दही लाहीचा काला, हरिनामाचा खिचडी काला आणि जीवब्रह्माऐक्य ज्ञानाचा काला. म्हणून दही लाहीचा काला जर खाल्ला तर स्थूल शरीर पुष्ट होतं. हरिनामाच्या खिचडी काल्यानं सूक्ष्म शरीर संतुष्ट होतं, कारण सुखदुःख हे अंतकरणाचे धर्म आहेत. म्हणून त्यांनी सूक्ष्म शरीर हे संतुष्ट होतं. आणि जीवब्रह्माऐक्य ज्ञानाच्या काल्यानं कारण शरीर नष्ट होतं. अशी काल्याची परंपरा आहे. हा काला जर हाताला लागला तर या काल्यातून दुसऱ्या काला म्हणजे प्रमोशन होतं. म्हणजे काय होतं, हरिनाम घ्यायची इच्छा निर्माण होते, आपोआप हरिनाम तोंडात येतं. आणि हरिनाम ज्याच्या मुखात आलं त्याला नामाच्या माध्यमातून मोक्षापर्यंत जाता येतं. मग जीवब्रह्माऐक्य ज्ञान प्राप्त होतं. म्हणून 3 प्रकारचा काला आहे. तो काला अतिशय महत्त्वाचा आहे. काला दोघांमध्ये होत असतो, देव आणि भक्तांमध्ये. कीर्तनामध्ये देव उभाच असतो, फक्त भक्तांना बोलवायची गरज असते. ते भक्त जर कोण असतील तर ते ज्ञानोबराय तुकोबराय आहेत. मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन करून त्यांना बोलूया. हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, यथामती यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतलीत. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला सहज बोलता आलं, त्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. संयोजकांनी आम्हाला आमंत्रित केलं, तुमच्या माध्यमातून आम्हालाही भगवत चिंतनात जाता आलं, संयोजकांच्या अंतकरणापासून धन्यवाद. फार दुरून दुरून भाविक श्रवण करण्याकरिता आलेले आहेत.
वेळ काढून त्यांनी समोर बसल्यात 20 मिनिटं जास्त झालेले आहेत तरी तक्रार न करता ऐकतायत म्हणून सगळ्यांचे त्यांनी धन्यवाद केले पाहिजेत. महाराज मंडळी समोर बसले आहेत. रोज लोकांच्या समोर कीर्तन करायचा योग येत असतो. आज महाराज लोकांच्या समोर कीर्तन करण्याचा हा योग आहे. म्हणून आता सगळे महाराजच आहेत. महाराज कोणाकोणाचं वर्णन करू? एकाचं वर्णन करून बाकीच्यांना दुय्यम करण्यापेक्षा सगळेच आदराचे आहेत, सगळेच प्रेमाचे आहेत, सगळेच वंदनीय आहेत, सगळेच पूजनीय आहेत. म्हणून मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या म्हणून सगळ्या संतांच्या चरणावर मस्तक ठेवतो आणि याच ठिकाणी थांबतो. यानंतर त्यांनी जय विठ्ठल होईल. त्यानंतर काल्याचे 2 अभंग होतील. दहीहंडी फोडली जाईल. त्यानंतर समारोपाचा अभंग होईल, आरती होईल, मग संयोजकांच्या सूचना होतील आणि मग आपण अशा पद्धतीने आपली जागा सोडायची आहे. तोपर्यंत आपली जागा कोणी सोडायची नाही. विचारिला अधिकार आपुला करा क्षमा अपराध महाराज तुझी सिद्ध बाप